नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून दक्षिण भारतीय पद्धतीचे वास्तुशास्त्राविषयी जाणून घेणार आहोत. तर या वास्तुशास्त्रामध्ये दिशा कशी निवडावी, सकारात्मक ऊर्जेचा वापर पण कसा करावा, वास्तूतील प्रत्येक घटकांचे संतुलन कसे राखावे, तसेच या सर्वांचा आपल्या उन्नतीसाठी व समृद्धीसाठी कसा वापर करावा याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमने स्वागत केलंय, तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. नंतर चव्हाण मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, कुलकर्णी सर्व कुलकर्णी आहेत, त्यानंतर हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण नवीन विषय शिकणार आहोत. तो विषय असा असेल की आपण जातकाकडे गेल्यानंतर त्याचा फ्लॅट किंवा बंगला पाहून नंतर मुख्य जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीची कुंडली त्याच्यावरती मांडून त्याच्यानंतर त्याचा फलादेश कसा करावा. आता वास्तूमध्ये एक प्रकारे प्रत्येकाला माहिती आहे की काही ना काहीतरी त्रास उपस्थित होतो. तर त्याला अनुसरून जेव्हा आपण एखाद्याचा त्रास ज्यावेळेला तो आपल्याला आमंत्रित करतो त्यावेळेला खरोखर आकाशामध्ये काय स्थिती चालू असेल, उदाहरणार्थ राहू, शनी, केतू, मंगळ हे जे काही ग्रह आहेत ते दीर्घकाळ वास्तव्य करणारे आहेत का कमी वास्तव्य करणारे आहेत, तर त्याप्रमाणे तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या क्षेत्राशी जर तिथे दरवाजा असेल तर तो दरवाजा कशा प्रकारे त्रास देतो हा एक भाग आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर पूर्व दिशा निवडून पूर्व दिशेची निवड करून नंतर आपल्याला ती कुंडली मांडायची आहे. तर खरोखर पूर्व दिशा जी आहे ही कोणत्या कोपऱ्यात आलेली आहे आणि त्याचं प्रथम स्थान हे जे आहे ते त्याच्यावरती नमूद करायचं आणि त्याच्यामध्ये ग्रह सुद्धा भरायचे. मग जातकाच्या कुंडलीमध्ये पर्टिक्युलर एखादं पूर्व दिशा जी असेल तर त्या ठिकाणी त्याला उदित कुंडली आपण म्हणतो. पण वास्तूची उदित कुंडली पूर्व दिशा जिथे आपल्याला सापडेल, परत सांगतो, वास्तूची उदित कुंडली जी आहे मूळ पत्रिकेमध्ये त्याची पूर्व दिशा कुठे असू शकते त्याच्यावरून त्याचा जो काही फलादेश आहे तो कसा द्यावा, त्याच्यामध्ये ग्रहांची नोंद कशी करावी आणि नंतर जातकाला येणारी दुःख कोणत्या स्थितीमध्ये आलेली आहेत किंवा येणाऱ्या दुःखांसंदर्भात जातकाला साधारणतः सावधान करावं किंवा एखादं शुभ कार्य. बऱ्याच वेळेला जातकाच्या कुटुंबामध्ये अनेकांची लग्न व्हायची असतात, अनेकांचं शिक्षण पूर्ण व्हायचं असतं, अनेकांना नोकरीचा प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असतो. अशा सर्व तऱ्हेच्या ज्या वास्तू आहेत त्या आपण आजपासून सुरू करणार आहोत आणि त्याला अनुसरून म्हणजे जे काही प्लान आहेत तर ते प्लान कसे मांडायचे. पहिल्यांदा जर तुम्ही एखाद्या वेळेला एखाद्या बंगल्यात गेलात तर त्या बंगल्यामध्ये सुद्धा प्लान काढून नंतर त्याच्यावरती त्या वास्तूची कुंडली बनवायची. एखादा भाग जर तिथून कट झाला असेल, जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं की बरेचसे फ्लॅट आपण जेव्हा पाहिले तर त्याच्यातले कट भरपूर प्रमाणात होते, तर त्या ठिकाणी त्या दिशा होत्या त्याला अनुसरून जी आपली स्थाने येतात त्या स्थानामधून खरोखर त्या जातकाला दुःख तिथे निर्माण होईल का, तर त्या ठिकाणी एखादा ग्रह असेल तर तो ग्रह गोचरीचा म्हणजे कालांतराने ट्रान्झिट मधून जेव्हा एखादा ग्रह तिथून जेव्हा भ्रमण करेल त्यावेळेला यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील. तर ह्याचा जो काही भाग आहे तो आपल्याला तिथे व्यवस्थित करता आला पाहिजे. मी साधारणतः गेल्या 6 महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडे जे आहे तिथे 14 बंगल्यांची वास्तू म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर त्याला म्हणतात मॅपिंग वगैरे करून दरवाजा कुठे असावी, वितीशुला आहे का, तर त्या ठिकाणी कंपाऊंडचा दरवाजा कसा, त्याच्यानंतर आतल्या घराचा दरवाजा कसा, द्वारभेद आला नाही पाहिजे, वितीशुला जाणारी असेल तर ती कुठल्या बाजूला गेली तर त्याचा लाभ मिळेल का, या सगळ्या नोट्स मध्ये आपण दिलेले आहेत. तर मगाशी मॅडमने विचारलं होतं की नोट्सच्या बद्दल काय, तर वित्तीशुलाचं पूर्णपणे वर्णन जे आहे ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर तशा तऱ्हेचा आपण विचार करणार आहोत. तर मॅडम तो पहिल्या नंबरचा जो चार्ट आहे होय. तो लावा आणि मग नंतर आपण त्या प्लॅनवरती प्रश्न उत्तर सुद्धा घेऊ.
बघा हा प्लान सर त्याआधी सगळ्यांना एक दिसतोय विचारू का प्रश्न. हा विचारा. तुम्ही म्हणतात की मुख्य घरातली व्यक्ती कोण आहे तिची पत्रिका पाहायची. आता बऱ्याच वेळेला असं असतं की मुलाच्या नावावरती घर असतं आणि आई वडील पण असतात तिथे. मग हो, वडिलांची पत्रिका बघायची का ज्याच्या नावावरती घर आहे नाही त्याची ज्याच्या पत्रिका बघायची? नावावरती घर आहे. बऱ्याच वेळेला हल्ली काय होतं मॅडम, की ही मुलं 30, 35, 40 वर्षाची आहेत, त्यांच्या नावावरती घर असू शकतं, होतं. हो. पण हो. त्याच दरम्यान त्या ठिकाणी काही संकट वगैरे येतात, तर त्याला कारण कोणत्या स्वरूपाची असू शकतात, त्यांचं कुठलं दुःख कसं असेल, तर हा. त्याच्यावरती तुम्हाला त्या ज्याच्या नावावरती घर आहे. कारण हल्ली कसं असतं, जर बंगला घ्यायला गेलो किंवा फ्लॅट घ्यायला गेला, तर आई वडील कदाचित रिटायर असतात, तर त्यांना सरकारी लोन मिळत नाही. लोन मिळत नाही. हो. हो. म्हणून ते त्यांना घ्यावं लागतं आणि त्याच्यावरती मग भुर्दंड तयार होतो. बरोबर. आता हो. हा प्लान जो लावलेला आहे तो व्यवस्थित पाहून घ्या. जिथे कार पार्किंग आहे आणि तिथे दरवाजा दाखवला आहे, तो पॅसेज मधला दरवाजा आहे, कंपाऊंड. हा लक्षात घ्या. बरोबर, तुमच्या डाव्या हाताला दरवाजा दिसतोय, कार पार्किंग, हो कारचं सर. चिन्ह दिसतंय तर ना. हा, हो सर. 6 आकडा हो आहे सर. तिथे. हो. हा. आता त्यामध्ये तो त्यांचा मुख्य गेट, ज्याला आपण म्हणतो कंपाऊंडचा, बरोबर आहे, हं. कंपाऊंडचा दरवाजा. आता तसंच ह्या वास्तूमध्ये जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला पूर्व शोधायची कुठे, तर एक अंक जिथे लिहिलेला आहे ती पूर्व आहे. बघा, एक अंक तुमच्या उजवीकडे आहे, एक अंक. हो. हो. बरोबर उजव्या. आहे. आणि हो. आणि 10 अंक आहे तिथे मुख्य दरवाजा आहे. हो अच्छा, सर. एंट्री लिहिलंय तर तिथे ना. हा, म्हणजे हम्म. कार पार्क केल्यानंतर मनुष्य उतरून त्या पर्टिक्युलर दरवाजाच्या लॉबीमध्ये उभा राहील आणि आतमध्ये प्रवेश करेल. दिसते बरोबर. हो. हो सर. म्हणजे 10 अंक कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये दशम स्थान आहे. पूर्व दिशा जी आहे ती 1 अंकाला आहे. आणि असं आपण जर अँटी क्लॉकवाईज गेलो आणि त्या ठिकाणी 10 अंक हा येतो, तर तो दक्षिणेकडे येतो. आणि त्याच्यानंतर जिथे कार पार्क आहे ती दक्षिण नैऋत्य आहे, जिथे 9 अंक आहे. कळलं. हो सर. बघा, कारच्या बाजूला 9 अंक लिहिलेला आहे. हम्म? हो सर, बरोबर आहे. तर मग आता इथे आपल्याला जेव्हा विचार करायचा आहे, तर दरवाजा हा कोणत्या अंशावरती आणि कोणत्या स्थानामध्ये जातकाच्या बंगल्याची कुंडली आहे. बघा वाक्य परत, जातकाच्या बंगल्याची कुंडली आपण ही बनवलेली आहे. आणि 1 अंक जो आहे तो लिव्हिंग रूम मध्ये येतोय, पण तिथे 1 अंकाला दरवाजा नाही. ती पूर्व दिशा जी आहे ती कोपऱ्यामध्ये गेलेली आहे. आग्नेय दिशा सुद्धा जी कोपऱ्यात आलेली आहे. लाभस्थान जे आहे ते केंद्रस्थानामध्ये आलेलं आहे, 11 नंबर. दशमस्थान हे केंद्रात यायला पाहिजे, पण ते कॉर्नरला आलेलं आहे. भाग्यस्थान जिथे कार पार्किंग केली तिथे 9 आकडा हा लिहिलेला आहे. 8 आकडा वृश्चिक राशीचा हा केंद्रस्थानी आलेला आहे. म्हणजे तिथे पूर्व दिशा जी आहे ती कोणामध्ये गेलेली आहे. आणि 2 अंक जो आहे तो केंद्रात आलाय. आणि तिकडे जिना आहे, म्हणजे जडत्व आहे. वाक्य व्यवस्थित आहे का, कमी चार्ट झाले तरी चालतील, पण तुम्हाला बंगल्याचं स्वरूप आणि बंगला हा कसा आहे याची इत्यंभूत माहिती कळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा जिना हा धनस्थानामध्ये, जिथे मृग, दिती, आदिती, शिखी नावाच्या देवता येतील, तर त्या ठिकाणी हा जिना आलेला आहे. आणि त्या जिन्याचं दुःख हे निश्चित जातकाच्या कुटुंबामध्ये तिथे त्याला भोगावं लागेल. कारण तिथे येणाऱ्या देवता मृग, दिती, आदिती, शिखी ह्या असल्यामुळे तिथे पर्जन्य देवता सुद्धा त्याच्यामध्येच आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जातकाचं दुःख सांगण्याकरता अतिशय सोपा हा प्रयोग आहे. कळलं. आणि तिथे मुख्य दुःख कसं आलं, तर एक तर मुख्य दरवाजा, गंधर्व नावाची देवता जिथे आपल्याला दिसते तिकडे हे दरवाजाचं भाग येतो, म्हणजे भाग्यस्थान. म्हणजेच काय, की तिथे दशम आणि भाग्य याच्या मधला जो आहे तो मुख्य दरवाजा आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावरती लिव्हिंग रूम आहे, तिथे 11 आणि 12 कुंडलीचं स्थान, म्हणजे बंगल्याच्या कुंडलीचं स्थान. बंगल्याची कुंडली बनवताना त्या परिसरामध्ये तुम्हाला पूर्व दिशेचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण कुंडली बनवताना पूर्व दिशा आधारित धरतो, त्याच्यावर आपलं धनस्थान बनतं,
त्या धनस्थानामध्ये आपण म्हणतो की ते मारक स्थान आहे. तसं हे वास्तूचं धनस्थान जे आहे त्याच्यामध्ये जिना आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो हे मारक स्थान ठरलेलं आहे. मग मृगदिती आदिती शिखी संपत्ती कमी कमी होत जाणे, पुत्र वैर होणे, स्त्री दोष निर्माण होणे, अशा अनेक गोष्टीला त्या जातकाला सामोरं जावं लागेल. शिखी म्हणजे जो कर्ता पुरुष असेल त्या पुरुषाला डोकेदुखी निर्माण होईल. अधिकतम ती जी ईशान्य दिशा आहे ती अतिशय डेलिकेट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी यदा कदाचित स्त्रीचं दुःख जास्ती ह्या घरामध्ये दाखवेल. कारण कालपुरुषाला वृषभ राशी जिथे येते ती राशी शुक्राची आहे, त्याच्यामध्ये चंद्र उच्चीचा होतो. म्हणजे ताबडतोब तुम्हाला कळेल की असा प्लान काढल्यानंतर त्या ठिकाणी आलेला जिना हा त्या ठिकाणी त्या जातकाला हानिकारक ठरणार आहे. आता आपण स्वयंपाकघराकडे गेलो तर घराकडे गेल्यानंतर तुम्ही बघितलं तर स्वयंपाकघर हे 7 अंकाला आहे का? बघा. हो सर. हो सर. होय. 7 अंकाला जर असेल तर त्या ठिकाणी 7 अंक हा पश्चिमेचा येतो. पूर्वेचा समोर येणारी दिशा कोणती? पश्चिम. हम्म. पश्चिमेला जर समजा स्वयंपाकघर आलं असेल म्हणजे जिथे फ्लेम आहे तर त्या फ्लेम मध्ये आपल्या जोडीदाराशी काही खटके उडणं, त्रास होणं, जोडीदाराला पोटाची दुखणं होणं, त्यांच्याशी मतभेद होणं, अशा अनेक गोष्टी ह्या घरामध्ये घडू शकतात असा आपण निर्णय द्यायचा असतो. त्यानंतर स्वयंपाकघराच्या बाजूला बेडरूम दाखवलेला आहे, ते ठिकाण जे आहे 4 नंबर लिहिलं आहे तिथं ती उत्तर दिशा आहे. तृतीय स्थान हे जे दर्शवले आहे ती उत्तर ईशान्य आहे, कळलं? आणि 2 अंक जो आहे तो सुद्धा उत्तर ईशान्यचाच आहे. म्हणजे पूर्व ईशान्य आणि उत्तर ईशान्य हे 2 प्रकार त्याच्यामध्ये घडतात. मग त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर त्या प्लान मध्ये सगळ्या देवता ज्या आहेत त्या देवतांची नोंद करणं अत्यंत आवश्यक आहे. जर रेमेडीज करायचे असतील तर ह्या जिन्याच्या आधारावरती हे दुःख आणि स्वयंपाकघर जर तुम्हाला फिरवता आलं तर त्या ठिकाणी तुम्ही त्या स्वयंपाकघरामध्ये दक्षिण किंवा आग्नेय दिशा म्हणजे 12 अंक किंवा 10 अंक या ठिकाणी तुम्ही तो घेऊन जाऊ शकता इनसाइड द कॅव्हिटी. म्हणजे तुम्हाला किचन तोडफोड करण्याची आवश्यकता नाही, त्या अंतर्गतच तुम्ही त्याचा सल्ला देऊ शकता. आता हा प्लान असा दर्शवलेला आहे तर तुम्हाला पहिल्यांदा ही कुंडली कळली का? आपण कितीही जरी शिकलो, जसं आपण ज्योतिषची कुंडली शिकणं गरजेचं आहे तसंच वास्तूची कुंडली सुद्धा आपल्याला वाचन करता येणं आवश्यक आहे. बोला, मग मी पुढे चालतो. सर, गॅस स्टोव्ह जो आहे तो हा. सिंकला लागून जी भिंत आहे, डायनिंग लिहिलंय त्या भिंतीला घेऊ शकतो ना सर? तिथं आपण गॅस स्टोव्ह फिरवून घेऊ शकतो. तिथं चालणार आहे. आणि आता जिना जो आतमध्ये आहे सर, हा जर जिना त्यांनी बाहेरून वगैरे घेतला तर तो चालतो का? म्हणजे जिना इथे हा कॉन्क्रीट आहे. हा जिना हा नाही, आता कम्प्लिटली जेव्हा एखाद्याचं बांधायचं आहे आणि आपल्याकडे असं मोकळी जागा आली तर त्यांना आपण कुठून जिना घ्यावा म्हणून सांगायचं? त्यांना 2 मजली बांधायचं समजा घर. जिन्याची मूळ दिशा आहे ती नैऋत्य, जिथे जडत्व येऊ ओके. शकतं. जिना बरं. हा जडत्व अंतर्गत मोडला जातो. ओके. का? मग जिना हा जर जडत्वाच्या अंतर्गत येत असेल तर त्याला तुम्हाला नैऋत्य म्हणजे जिथे 8 अंक आहे तिथे नेला पाहिजे. ओके. किंवा आणि जिना आता हा कॉन्क्रीटचा आहे बरोबर, मग जिना कॉन्क्रीटचाच असावा, लाकडी असावा की लोखंडी असावा, कशा पद्धतीचा असावा? मॅडम, हा बंगला 6.5 कोटी रुपयाचा आहे. लाकडाचा ते नाही बांधणारच हे नाही. मान्य. जेव्हा आपल्याकडे एखाद्या बांधकामासाठी येतील आणि त्यांनी जर असा क्वेश्चन केला तर आपण त्यांना काय सांगायचं? कुठल्या पद्धतीचा असावा जो जेणेकरून चांगला असतो, ज्याचा काही दोष राहत नाही, अशा आता अर्थाने. पूर्वीचे आपल्याकडे जिने व्हायचे ना घरामध्ये, जे पूर्वीचे व्हायचे ते लाकडाच्या फळीचे लाकडी असायचे. असायचे. हो हो. त्याला ती सागाची फळी असायची. अच्छा. आणि त्यावेळेचा जो जिना आहे तो सुद्धा दक्षिण म्हणजे 10 अंक, हा 9 अंक म्हणजे दक्षिण नैऋत्य, हा. कळलं का? आणि 8 हो. अंक म्हणजे पश्चिम नैऋत्य. पश्चिम नैऋत्य. हो. मग ह्या 8, 9, 10 ह्या ठिकाणी जिना असावा असा नियम आहे. म्हणून तुम्ही ओके. जिथे त्याला प्लान सबमिट कराल
तर तिकडे त्या प्लॉटची किंवा जिथे आर्किटेक्ट सांगेल त्या ठिकाणी त्याची कुंडली हा. मांडून नंतर त्याच्यावरती व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. ओके. कार ओके. पार्किंग इज नॉट द इश्यू. बरोबर. होय. कळलं का? आणि कार इथं हा इश्यू पार्किंग हे होत नाहीये. होय. नाही, कार पार्किंग हे वायव्यला असावं. पण एक कार बर. राहण्यासाठी वायव्य वगैरे वगैरे सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या निरर्थक आहेत. मग बर. आता जर समजा आपल्याला कार पार्किंग वजा करून तुम्हाला ही इनसाइड द बंगलो आणि हा. आउटसाइड ऑफ द बंगलो वॉल, आता हे जे दोन गेट दाखवलेले आहेत ती बॉर्डर लाईन आहे त्या बंगल्याची. हो. कळलं का? म्हणजे तो हो. मार्जिन आहे कंपाऊंड ते घर, हा. त्याच्यातला परिसर 12 फुटाचा आहे साधारणतः. अच्छा. बर. मग तिथे कार पार्क केलेली आहे, तो सुद्धा अंतर 12 फुटाची कॅव्हिटी आहे ती. हो. साधारणतः म्हणजे तेवढी जागा घराच्या बाजूनी कंपाऊंड पर्यंत सोडावी लागते ना सर? काहीतरी असा नियम पण आहे ना सर हो, तो? ग्रामपंचायत आणि कॉर्पोरेशनचा नियमच आहे. हा. ओके. मग अशा वेळेला तुम्हाला इथे स्वयंपाकघर दूषित दिसतंय. बेडरूम सुद्धा जे आहे ते नैऋत्येला असावं, पण इथे नैऋत्येला दक्षिणेला दरवाजा आलेला आहे. तर त्यातल्या त्यात तुम्ही ती जी पूर्व दिशेला असणारी बेडरूम आहे तिथे तुमचं बेडची हलवा हलवी करून डोकं आणि लेग अँड टेल, हेड अँड हा. टेल याचा फरक करू शकता. पण होय. स्वयंपाकघर देणार कुठे? बरोबर. आग्नेय दिशेला लिव्हिंग रूम आलेला आहे मॅडम, आणि पूर्व होय. दिशेला पण लिव्हिंग रूम आहे. तर इथे होय. प्रश्न आपल्याला होताना त्या जातकाला आपण सांगू शकतो किंवा सप्तम स्थान बाधित झालेलं आहे. अशा वेळेला अविवाहित फॅमिली जी असेल कदाचित, तर हा. त्या ठिकाणी सुद्धा तिथे तुम्हाला लग्न होण्याचे प्रश्न हे उपस्थित होतात. अच्छा. हा, म्हणजे प्रश्न कधी कधी घरामध्ये कुठल्या गोष्टीमुळे संसाराला सुख लाभत नाही. बरोबर. नवीन मुलगी येणं किंवा मुलीचा विवाह होणं, अशा अनेक ज्या काही घटना आहेत त्या तुम्हाला ऍज पर दिस ड्रॉइंग तुम्हाला फलादेश करता आला पाहिजे. म्हणून ही बरोबर आहे सर. कुठेतरी मांडून त्याच्यावरती आराखडा तयार केलेला आहे. आता हा आराखडा सगळ्यांना शिकणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातल्या धन्यवाद सर. कोणत्या धन्यवाद कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला गृहीत धरून आपल्याला विचार केला पाहिजे की पहिल्यांदा तिथे दुःख कोणती येते. आता राहिला विचार असा की कुठलाही बंगला जर तुम्ही घेतलात, जातकाची डेट ऑफ बर्थ मिळाली, तर हे फिल द ब्लँक, जी कुंडली आपण पूर्णपणे ब्लँक आहे त्याच्यामध्ये प्रथम स्थानामध्ये कदाचित ग्रह असू शकतो का नसू शकतो, पण राशी तर तिथे असणार कुठली तरी. आणि अकॉर्डिंग टू झोडियाक आणि पूर्व दिशा उदित लग्न ह्याचा अंक तिथे लिहावा, हा लिहिणं आवश्यक आहे. बोला. सर, जेव्हा आता हा प्लॉट आणि बंगला असं एकाच्या कोणाच्या तरी नावावर नाहीये, दोन म्हणजे नवरा बायको दोघांच्या नावाने आहे, मग अशा ठीक आहे. वेळेला दोघांची कुंडली बघायची का? हु इज द म्हणजे फर्स्ट? अच्छा, फर्स्ट नाव ज्याचं असेल त्याच्या ह्याचं करायचं. बर. ठीक आहे. हजबंड वाईफ दोघांची समजा कुंडली आहे, तर हा. कधी कधी कसं असतं मॅडम, लग्न करताना कुंडली पाहिली असेल किंवा नसेल, पण संसार तर केलेला आहे ना. मग हो. त्या संसारामध्ये वाद का होतोय? नाही सर, हे कुंडली मांडताना कोणाची कुंडली ज्याचं नाव नाही, ह्याच्यामध्ये पहिलं. अग्रीमेंट मध्ये पहिलं असेल त्याच. हो हो, इज द फर्स्ट राईट. जसं आज म्युच्युअल फंडला 7 लोक 8 लोक तुम्ही नॉमिनी ठेवू शकता, तसं आता हो. इथे प्रॉपर्टीमध्ये पण 1 तारखेला कायदा येणार आहे की 7 लोक ते 8 लोक तुम्ही नॉमिनी ठेवू शकता. पर्सेंटेज पण लिहू शकता तुमच्या फंडिंगचे, की याला केवढे द्यायचे त्याला केवढे द्यायचे. अशी सोय सरकारने केलेली आहे. आणि त्याचं जे हे आहे ते 1 तारखेला मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. तर तसंच तुम्ही बंगला बांधतेवेळी बंगल्याचं जे नाव असेल 3 लोकांचे असतील, 2 लोकांचे असतील, किंवा त्या ठिकाणी दुसरा एक ट्रस्टचा कायदा आहे, पण वास्तव्य करणाऱ्याला हा त्रास निश्चितच भोगावा लागतो आणि लागेल. ओके. ओके अनडिवायडेड सर. फॅमिली म्हणून ते हे येतं ना, तो सुद्धा एक भाग आहे. अच्छा. ठीक सर.
आणि सर जिना समजा 5-6 मध्ये असेल तर? नाही, 6 पण नाही पाहिजे, वायव्य दिशेला नाही. 6 म्हणजे वायव्य दिशा. हा. जिना हा 8, 9, 10, पण 11ला पण 5 चालणार आकडा नाही. हा 5 हे उत्तरेला आलं ना. 5 उत्तर वायव्य. 5 उत्तरेला आलं. उत्तर वायव्य. उत्तर वायव्य आणि 4 उत्तर. ओके. 4 उत्तर. बरं. मग तिथे जिना समजा असेल जिना तर नाही, नाही चालणारच नाही. नाही आता चालणार. प्रत्येक स्थानाची दुःख जी आहेत, तर जिना हा परमिटेड फक्त 8, 9, 10 या 3 स्थानाला लागू पडतो. बरं, आता दुसरा एक टेक्निकल पार्ट समजवतो, तो समजून घ्या. तुमच्या डाव्या हा. हाताला जिथे कार पार्किंग आहे आणि त्याच्या बाजूला जे सेंटर पॉइंट आहे, तो जिथे 8 अंक लिहिलाय तिथे येणारं आणि त्याच्या बाजूला येणारं ब्रह्मस्थान आहे. बरोबर आहे की नाही? जिथे सेंटर ऑफ होरोस्कोप, हो हो नाही का? हो सर. मग आता सेंटर ऑफ होरोस्कोप मध्ये आपल्याला काय करावं लागेल, की तुम्हाला पहिल्यांदा त्या बंगल्याचा सेंटर काढावा लागेल. त्याशिवाय तुम्ही इत्यादी रेषा आखू शकत नाही. कळलं? आता त्या इत्यादी रेषा आखू शकत नसल्यामुळे तिथे तुम्हाला त्याचं डिव्हिजन करताना डिफिकल्टी येऊ नये म्हणून तिथे तुम्हाला तो आराखडा, कंपास, खाली पेपर आणि त्याच्यावरती संपूर्ण जो बंगला आहे त्याचा नकाशा हा गृहीत धरून ही कुंडली बनवलेली आहे. पण अकॉर्डिंग टू डिग्री, एक लक्षात घ्या परत, आता हा जो 8 अंक आहे त्याच्या पुढे 7 आहे, त्याच्या पुढे 6 आहे, तर त्या ठिकाणी येणारे जे अंश आहेत तर ते अंश आणि तिकडे काहीही बदल होत नाही. जर समजा हा 8 अंशाला जर त्या ठिकाणी 225 आला असेल तर एंटायर फ्रॉम टॉप टू बॉटम 225च असणार. पण तिथे देवता ज्या नमूद केलेल्या आहेत त्या टोटल देवता एका बॉर्डरला उपदिशा असेल ही, तर उपदिशेच्या देवता 9 येतील. 11 अंशाची एक देवता येते साधारण. कळलं? तर त्याचे 9 भाग करायचे असतात नेहमी. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर 10 अंशाचा जो कॉर्नर आहे तिथपासून 7 अंशाचा कॉर्नर पर्यंत तुम्हाला 9 पार्टला डिव्हिजन करणं आवश्यक आहे. हा टेक्निकल मुद्दा आहे. कळलं? कारण हाच शिकायचा असतो. शेवटी सगळ्या देवतांचं वास्तव्य ह्या इच अँड एव्हरी पॉइंटला आहे. मग ती लांबी रुंदी काढून त्याच्यामध्ये तुम्हाला 9चाच भाग केला पाहिजे. बघा, लक्षात घ्या. पुन्हा हा टेक्निकल प्रोसेस आहे. काय वाटतं सांगा? नाही तर नुसतं असंच वास्तू शिकून काही बदल होणार नाही. नमस्कार तुम्ही सर. आता आ- 7 ते 10 सांगितलं. हम्म. हा, तर तेच ना. 7 म्हणजे मग ती गॅसची जी शेगडी दाखवली तिथपासून पकडायचं की कसं? हो हो, तो कोपरा आहे ना मॅडम तिकडचा, हा जिथे हा 6 एंड होतो आणि 7 आरंभ होतो. अच्छा, तिथपासून पकडायचं. हो, तिथपासून पकडायचं आणि त्याच्यावरती त्या देवता ज्या आहेत त्या धरायच्या. आता 7 अंकाला जर देवता आपण बघितलं तर पुष्पदंत आणि वरुण नावाची देवता तिथे तूळ राशीला येते. म्हणजे कालपुरुषाची तूळ रास. कळलं का? हो हो. मग त्यावेळेला दिशेचा जो वायू वास्तुपुरुष मंडळ जे आहे त्याचा वापर करायचा. अच्छा. हम्म. म्हणून हे हम्म. शिकणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे स्थान बदललं की तिथे अंश बदलतील? बिलकुल नाही. 12 अंश जिथे आलेला आहे तर त्या ठिकाणी ती आग्नेय दिशा म्हणजे 135 असेल आणि हो 135 मध्ये तुम्ही आणखी प्लस केले 180, तर बघा तुम्ही 225 झाले, 315 झाले, सॉरी. बघा, 135 अधिक 180 किती झाले? 315. हो सर. हो. ते 15 झाले. हो. मग तो जो बिंदू आहे तो 315चा आहे आणि 12 अंक लिहिलाय तो 135चा आहे.
अशा तऱ्हेने कुंडली मांडून व्यवस्थित अगदी शांत चित्ताने, घाई गडबड करायची नाही, कपडे इथे वाळू घालू नका, झाडू तिकडे ठेवू नका, हे वास्तुशास्त्र नाही. नमस्कार सर. 315 नमस्कार. म्हणजे पाच पाच मध्ये येईल का सर मग? हो, हा रोग नावाची देवता येते ना मॅडम. रोग नावाची देवता. हा हा, रोग नावाची भांडण. देवता असेल ना, हो भांडण. आता रोगाशी पण भांडावंच लागतं ना आपल्याला. हो सर, बरोबर आहे. रोगाशी हो भांडणं म्हणजे माग बेकार काम आहे सगळं. हो सर, आलं लक्षात सर. रोगाशी आलं भांडण लक्षात. करत नसलं तर माणसाचं जीवन खराब होऊन जाईल. हम्म. सगळी भांडणं परवडतात, रोगाचं भांडण तुम्ही कोणाशी करू शकतो? नाही नाही सर, ते परवडतच नाही अजिबातच. म्हणून मी आज एक पोस्ट टाकले बघा. हाडं कशी असतात, कमी होतात, जास्ती होतात, रोग होतात. हो रोग जर समजा तुम्हाला निवारण करायचं असेल तर सगळ्यात पहिली म्हणजे चांगली झोप. खरंच आहे. जी भर के सो. कुंभकर्णाला कधी रोग झाला नाही, कळलं? कुठल्या ग्रुपवर टाकले सर पोस्ट? हा, टाकले ना, टाकले मी. टाकली आहे सरांनी. याच्यावरती आता ते ग्रुपचं नाव नाही पाहिलं गड्या, पण छान आहे पोस्ट. टाकेन मी तुम्हाला. बघते नमस्कार मी. सर. कारण तर इथे आम्हाला नाही आलेली पोस्ट ही. बरं, पाठवे. हा हा, बोला मॅडम, बोला. इथे पूजा जे लिहिलंय, पूजा म्हणजे देवघर असेल हो, तर ते अ, नैऋत्य, ऑलमोस्ट नैऋत्याला गेलंय ना सर, मग ते चुकीच आहे पण ते. ईशान्येला आलं पाहिजे. ईशान्येला ईशान्य पाहिजे किंवा असं. उत्तरेला आलं पाहिजे. हो ईशान्य किंवा उत्तरेला आलं पाहिजे. पूजा म्हणजे कसं असतं मॅडम, ती अडगळीची खोली आहे ना छोटीशी, त्याच्यामध्ये हो त्यांनी हो. पूजाघर केले आणि तिकडे अंक येतो 9. आणि 9 तो येतो. 9 हो अंक जो आहे तो त्या ठिकाणी दक्षिण नैऋत्यचा अंक येतो. हो, मग ते चुकीचाच झालं ते सुद्धा ना सर. ईशान्येला हवं, हम्म. 2 अंकामध्ये ऑलमोस्ट यायला हवं ना सर. हो, बरोबर पुत्रपीडा आहे. येते तिथं सर, पुत्रपीडा म्हणजे ज्या पुत्रापासून पीडा होऊ शकते. मग मी तेच सांगतो ना तुम्हाला, पुत्रपीडाचा इथे असं आहे की एक घर आम्ही पाहायला गेलो होतो. तिकडे त्यांचा मुलगा कमीत कमी 50 लाख रुपये जुगारामध्ये हरला होता. नैऋत्यला देवस्थान. नैऋत्यला जर देवाला ठेवलं आणि पितरांना ठेवलं तर चालेल का? तर पितराच्या दिशेमध्ये देव चालणार नाही. तिथे कळलं तर का? त्यांचा आणि जिनाच आलाय ना त्या दिशेमध्ये, तिथे पण जडत्व निर्माण झालं, ते तर तुम्ही हो पहिलाच तर सांगितलं सर. नैऋत्येला तिजोरी करतात ना पण सर. हो, तिजोरी म्हणजे देव नाही, तिजोरी म्हणजे नाही जडत्व. पण तिथे तिजोरी म्हणजे गोदरेज कंपनीने बनवलेली सेफ. लक्ष्मी कळलं? आणि नैऋत्यला तिथे जडत्व असावं म्हणून तिजोरी तिथे सांगितलेली आहे. अच्छा, ओके. आता बघा, तुम्हाला बंगल्यावरून तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकू शकता किंवा सांगू शकता. आता डायनिंग म्हणजे सगळंच वास्तू आहे नाही, लिव्हिंग म्हणजे सगळं वास्तू आहे नाही, पण मुख्य स्वयंपाकघर, जिना आणि बेडरूम आणि बाथरूम. सर, हा, बोला. तिथं आता ब्रह्मस्थान शोधताना सेंटर तर तुम्ही काढून दिलाच आहे अर्थात, पण तरी पण हा ब्रह्मस्थान शोधताना सर बाहेरची जी मोकळी जागा आहे ती पण हा, पकडायची का नाही फक्त नाही नाही बांधील भागेत फक्त बांधलेली बॉर्डर टू बॉर्डर. बांधलेले? ओके. म्हणून मी सांगितलं की याची टेप असते ती घ्यायची आणि त्यांनी हा. सेंटर लाईन हो मारायचा. हो हो सर. हो, आणि जर आराखडा असेल तर डेफिनेटली लगेच तुम्ही हे करू शकता. लगेच करू शकता. हो, हो बरोबर. लेआउट त्यांनी सर दिली इथे तर उत्तमच 2 आहे. आकड्यामध्ये धन जिना आलाय ना, हो, 2 आकडा म्हणजे ईशान्य. तिथे ईशान्य. मृग पण मग दिती तिथे आदिती देवता शिखी तरी चांगल्या आहेत ना सर सगळ्या? आहे ना. मृग दिती आदिती शिखी सगळ्या निगेटिव्ह देवता. मृग म्हणजे पुत्र वैर, दिती आदिती स्त्री दोष, संपत्ती कमी कमी होत जाणे. दिती म्हणजे संपत्तीचा लय आहे. हा. आदिती हा, म्हणजे स्त्री दोष आहे. हा. आणि शिखी म्हणजे आपलं शिर, भगवान शिवाची सर ते दिशा 3 आहे ती. आकड्यामध्ये आहेत ना ह्या सगळ्या देवता? म्हणजे 2-3 मध्येच येतात सगळं. 2-3 मध्ये. आता बघा 2 12 मध्ये स्थानं आहेत. ईशान्य
अग्निशिखी, शिखी आणि पर्जन्य वगैरे. Yes. आणि सर टॉयलेट वगैरे पण तिथेच आहे जिन्याच्या तिथे त्या साईडलाच. त्यातलाच आहे. येस येस येस. हो तो संपूर्ण दूषित झालेला परिसर आहे. दूषित झालेला आहे. हो येस. त्यावरून तुम्ही वास्तूचा एक बंगल्याचा हा नकाशा तुम्हाला कसा वाटतो असा नकाशा काढून नंतर त्यांची कुंडली बनवा आणि त्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह लिहा. पहिला स्थाने लिहा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लग्न. आता इथे एक अंक आहे म्हणजे उदित लग्न त्यांचं कोणतं असेल ते कुठलंही असू शकतं. त्याला म्हणतात वास्तूची कुंडली. आता जिथे वास्तू शिकवली जाते, अनेक लोक आपल्याकडे शिकून आलेले आहेत, त्यांनी असा प्लान मांडलेला नाही. एकदम खरं सांगा. खरंय सर, खरंय. प्लॅन दाखवलाच नव्हता, फक्त तोंडी शिकवलेलं. लिहून घ्या. हो सर. सर तर आता मॅडम इथं एकदम पण कुंडली घेतलेली नाहीये, पण जे स्थानं म्हणले तिथं जर ग्रह असतील आणि काही काही ठिकाणी आता पापग्रह पण येऊ शकतात, मग त्यांचा विचार कसा करायचा काही सर? तसंच करायचं. म्हणजे आता त्याच्यावरती गोचर पण फिरवायला लागतं हा की येणारं संकट कोणत्या वेळेला येईल. आता बरोबर. हा उदाहरणार्थ असं आहे मॅडम की वर्षातून एकदा शनी वरून रवी जाणार आहे. बरोबर. हो शनी शोधायचा आहे तुम्हाला हो आणि पर्टिक्युलर त्या महिन्यामध्ये तिथे दुःख उपस्थित होईल. अच्छा. ओके. आता ह्या बर सगळ्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सर्व देवता ज्या आहेत त्या तुम्ही तिथे त्यांचा शोध घेऊ शकता. सर्व हो देवता. सर, नक्कीच. एवढं छान तुम्ही अगदी मस्त क्लिअर करून दिलंय सर ते त्यात कुंडली मांडून, त्यामुळे लगेच लक्षात येत आहे सर. तुम्ही ते कंपास पाठवलाय त्याच्यावरून लगेच समजतंय सगळं सर ते. 32 देवता ज्या आहेत त्या मॅडम तुम्हाला सगळ्या तुम्हाला मिळतात. हो डिवायडेड हो बाय 360 डिवायडेड बाय 32 करा. 11 पॉईंट समथिंग येतं. होय होय सर. म्हणजे एक देवता त्या 11 याच्यामध्ये येते. 11च्या मध्ये करेक्ट. मग जेव्हा बंगला बांधायचा असतो, कॉन्क्रीट टाकायचं असतं, त्याच्या अगोदर देवता शोधायच्या असतात आणि नंतर त्या देवतांना वनस्पती निक्षेप करायची असते. अच्छा. त्यांचं खाद्य त्या वनस्पतीमध्ये म्हणजे त्या देवतेचं एक पॉइझन पण आहे. बर. ते सुद्धा विष पिणारी पण देवता आहे. अच्छा. हा, त्यांना त्या गोष्टी आवडतात. ओके. आणि आता कळलं? मोकळी जागा जेव्हा आहे आता इथे बांधण्यासाठी त्यांनी आता आपल्याला कन्सल्ट करण्यासाठी बोलवलं, तर बाजूला जी म्हणजे नगर परिषदेने म्हणा जी जागा सोडायला सांगितली त्याच्या आतपासून ते मोजून घ्यायचं टेप लावून आणि मगच हा हो नाही नाही, करायचं ना? पहिला म्हणजे कसं आहे मॅडम सांगतो, कंपाऊंड वॉलचं तुम्हाला बांधावं लागेल. हो. बर. म्हणजे त्याचा आराखडा कंपाऊंड वॉल, तुमची जागाची हद्द कुठपर्यंत हा आहे, हा कळलं का? ती हद्द झाल्यानंतर ते मार्जिन तुम्हाला आतमध्ये आर्किटेक्टला माहिती असतं की इथे किती बरोबर. फुटाचं मार्जिन करावं लागेल. मग त्या अच्छा. फुटाच्या अंतर्गत तुम्ही पहिला प्लिंथ बांधून घ्यायची. बर. प्लिंथ बांधताना तुम्हाला मर्म, महामर्म, षण्महंती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. त्याच्यानंतर आतून येणारे खांब, ज्याला आपण म्हणतो पिलर, त्याच्यामध्ये बर. हा कुठल्याही तऱ्हेचं मर्म डॅमेज झालं नाही पाहिजे. दॅट इज लेटर ऑन. पण तरी सुद्धा तुम्ही बॉर्डर टू बॉर्डर तुमची आराखडा तुम्ही तयार करणं. बॉर्डरला हल्ली RCCच कन्स्ट्रक्शन करायचा नियम आहे. विटाचं डबल बेरिंगचं बांधकाम चालत नाही. अच्छा. हा ओके. लोड बेरिंग नाही चालत. हा लोड बेरिंग चालत नाही. हो नाही चालत. आता RCC परमिटेड आहे, हो 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 हो. त्याशिवाय नकाशा पास होत नाही. आता राहिला भाग असा, चौरस किंवा आयात तुम्ही जर तिथे बांधल्यानंतर तिथे तुम्हाला वास्तव्य करायचं असेल तर जातकाचा पेशा हा कोणता आहे. हा तर बर. पेशा समजा शिक्षिकेचा आहे, ब्राह्मण ज्ञातीचा आहे, तर तुम्हाला सफेद रंगाची माती उपलब्ध आहे ती तिथे निक्षेप करावी. म्हणजे अच्छा. बुद्धिमत्ता अतिशय चांगल्यापैकी होते आणि तिथे वास्तव्य करताना वेज अन्न शिजवलं जाईल अशा तऱ्हेची सफेद मातीचा हा भाग आहे. त्यानंतर लाल माती जी आहे ती शेवयाची आहे.
जे लोक पोलीस, आर्मी, कष्टकरी, साहसी असे लोक आहेत, मराठा, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना लाल रंगाच्या मातीमध्येच वास्तव्य करणं, तर त्यांना ते यश मिळतं. नंतर माती जी आहे ती पिवळी येते. पिवळी माती जी आहे ती वाणिज्य आहे. जे व्यापारी आहेत, व्यापारी व्यक्तीला पैसे चांगले कमवायला यावे म्हणून तिथे पिवळ्या रंगाची माती निक्षेप करा, माती तिथे आणून टाकावी. म्हणजे सफेद, लाल, पिवळी माती मिळते. काळ्या मातीवरती घर बांधायचं नाही. जर तिथे काळ्या मातीवरती घर बांधलं तर अनेक प्रकारची दुःख आपल्या जीवनामध्ये उपस्थित होतात. म्हणून बऱ्याच वेळेला जे काही घरं बांधली जातात त्याच्यामध्ये कचरापट्टी आणून काही टाकतात आणि नंतर त्याच्यावरती स्लॅब टाकतात, चकाचक करतात आणि मग नंतर येणारा माणूस दुःख भोगत असतो. पण माती हा जो भाग आहे त्याचे व्हायब्रेशन सफेद, पिवळी आणि लाल या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. अच्छा, आणि ती टाकायची म्हणजे नक्की कुठे, म्हणजे निक्षेप करायची म्हणजे नक्की काय करायचं असतं सर? पहिला तुम्ही प्लिंथ बांधून घेतलं की नाही मॅडम, हा. प्लिंथ बांधल्याशिवाय माती तिथे भरणी करायची नाही. आणि अच्छा. त्याच्यानंतर मग आरसीसी कोबा. अच्छा, म्हणजे पूर्ण खाली त्या जागेमध्ये सगळीकडे ती माती पसरवायची थोडक्यात. येस, येस, येस. अच्छा. ओके. आणि तत्पूर्वी वास्तू शांती, वास्तू पुरुष, नैऋत्य दिशा बांधून ठेवणे, म्हणजे तिथे छोटीशी 4 फुटाची 2 फुटाची भिंत तयार करणे, ईशान्य दिशेपासून वास्तूला बांधकामाला सुरुवात करणे, हे सगळं नोट्समध्ये. हे आता मी शिकवणार नाही, ते नोट्समध्ये आहे. बरं. पण हे जे आहे वास्तू बांधते तुम्हाला मातीचा प्रयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. होय होय सर. हा. नाहीतर धन्यवाद कधी सर, खूप छान समजलं सर हे. कधी कधी काही लोक बरं. कुठलाही डम्पिंग ग्राउंड म्हणून माती आणतात, कचरा टाकतात, तर ते चालत नाही. हा बोला. सर मी विचारू, आता येस आजकाल मॅडम. शेताचे लेआउट पाडून हे करतात, मग शेत काळ्या मातीचं असेल तर कसं करायचं? मग काळी मातीची पूर्णपणे माती रिमूव्ह करायची आणि हा. नंतर बाहेरून सफेद किंवा पिवळी किंवा लाल माती आणायची आणि ती डिपॉझिट करायची. अच्छा. येस. कारण का बऱ्याच वेळेला काही ठिकाणी माती जी आहे काळी, ही नैसर्गिक माती, आपण काय बनवू शकत नाही, ही नाही निसर्गाची नाही. आहे. हा. मग तशाच याच्यामध्ये लाल माती ही शौर्याची माती आहे, साहसी हम्म. आहे. शौर्य, एखादा मनुष्याचा इंजिनिअरिंगचा कारखाना आहे तर त्याला लाल मातीमध्ये राहिलं पाहिजे. एखाद्या हा. बँकेत आहे, शिक्षक आहे, फायनान्स मध्ये आहे, तर त्याला सफेद माती, तिथे सफेद माती उपलब्ध आहे. सांगली हम्म. जिल्ह्यामध्ये सफेद मातीचा मोठा चांगल्यापैकी डोंगर आहे. अच्छा, पण हे किती फूट हे करायची डिपॉझिट? 2 किती फूट फूट? 3 फूट, 2 फूट 3 फूट साधारणतः. अच्छा. कसं आहे, ओके. काही वेळेला मॅडम आपण जेव्हा रेडी बंगला घेतो ना, हा. आता मी जेव्हा कन्सल्टन्सी करतो तेव्हा सांगतो आपल्या कस्टमरला की तुम्ही घरी बसून इथे त्याला डायरेक्शन देऊ नका, समोर या आणि प्रत्येक वेळेला त्याचं काम पहा. मग मी त्यांना लिहून देतो, सगळं लिहून घ्या, हे हे ह्या गोष्टी अमुक ठिकाणी पाहिजेत, ही माती हा. पाहिजे, ही टाईल पाहिजे, हा मार्बल पाहिजे, ही पायरी पाहिजे, पायऱ्या 4-5 आल्या पाहिजेत, पायऱ्या एकदम उंच नाही पाहिजे, जिना ह्या बाजूलाच आला पाहिजे. आर्किटेक्ट आपलं काय माहितीये का, कुठलं तरी जर साहित्य वापरायचं असेल म्हणून जिना कुठेही टाकतो, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. हो, ते तर आहेच. हा. म्हणून इथे आर्किटेक्टनी वापरलेला जो जिना आहे तो ईशान्य दिशेला आलेला आहे. ईशान्य ईशान्य दिशेला जिना, हो, ईशान्य जिना नाजूक भरपूर. दिशा आहे. हो, नाजूक दिशा आहे ना. तिथे जडत्व येऊन गेलं. येस, करेक्ट, जडत्व. मग अशा तर तऱ्हेने फाउंडेशन बोला. झाल्यावरती माती टाकायची का? फाउंडेशन झाल्यावरती माती पहिला टाकायची का? पहिला बॉर्डर फाउंडेशन बनवून, बांधायची. हा मॅडम, पहिला बॉर्डर बनवून घ्या ना तुम्ही, त्याचं संपूर्ण चौकट बनवून घ्या. बंगला किती फुटामध्ये येणार आहे, कळलं का? त्याची प्लिंथ बांधल्याशिवाय कसं होणार तुम्हाला? आतून पिलर आला पाहिजे की नाही? हो हो, जर चांगला नसेल तर बिल्डिंग पडून जाईल, बरोबर आहे. नाही का? असं आहे. तर या सर मी सगळ्या विचारू प्रोसेस. हा, बोला बोला. सर इथे ना असं रेडीमेड आहे बंगलो, पण हा, त्याला ना बेसमेंट आहे खाली, आणि तो हा, पूर्ण असं बेसमेंट म्हणजे व्यायाम करण्याकरिता, म्हणजे एक्सरसाइज करण्याकरिता त्यांनी तो बनवलेला आहे, हा. आणि वरती राहण्याकरता आहे. तर मग ते योग्य आहे का सर? नाही, बेसमेंट इज नॉट परमिटेड ॲट ऑल.
बेसमेंट हा गुप्त छुपण्यासाठी बनवलेली जागा असते. बेसमेंट हा ऍक्च्युली हे कन्सेप्ट आहे ना, हे अमेरिकेमधून आले. पार्किंगच्या मुळे त्यांना बेसमेंट करावी लागते. अमेरिकेमध्ये कंपल्सरी आहे. सर मग ते बेसमेंट पूर्ण बुजवून टाकलं पाहिजे का? की काही बेसमेंट आता रेमेडी? काय बनवलं नाही. रेमेडीज म्हणजे काय फक्त विक्री नाही, पण तिथे काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होणार. मग ते बुजवलेला बरा राहील ना सर? हो हो, ऍज पर वास्तू लॉ बेसमेंट इज नॉट परमिटेड. ओके. वास्तूच्या नियमामध्ये बेसमेंट परमिशन नाही. तुम्हाला पूर्णपणे त्याची भरणी, त्याची पायरी, त्या जमिनीच्या गर्भामध्ये तुम्ही बघितलं असेल, बरीचशी नाशिक, पुणे आणि इत्यादी ठिकाणी बेसमेंटला दुकानं वेगळी, वरच्या पहिल्या अर्ध्या मजल्यावरती दुकानं वेगळी, आणि ते सगळं मार्केट फेल गेलेलं आहे संपूर्ण. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मोठा बंगला बांधलेला आहे, पण त्याला खाली बेसमेंट काढलेलं आहे त्यांनी एक्सरसाइज करण्यासाठी, पण मग बरोबर ते आहे, ते नाही चालणार. हा, म्हणून बंद कधी केलं. कधी काही वेळेला फेल होतात ना, तर त्याला कारण ते आहे. पहिला शिकून घ्या आणि मग नंतर रेमेडीचा विचार करा. पहिला बरं. टेक्निकल पार्ट शिकून घ्या. म्हणून जे हाफ सर फ्लोअरला दुकानं असतात ती पण नाही. हा बोला. सर आता हल्ली पुण्यामध्ये सगळं काय फ्लॅट सिस्टीम आहे, तिथं पूर्ण बिल्डिंग उभ्या करताना खाली पार्किंग किंवा त्याच्यावर हे करून, तर मग ते कितपत योग्य आहे? साहेब असं आहे की जी गोष्ट नाही, आता आधुनिक युग झाल्यानंतर डोक्याला केसाला तेल लावायचं पण दुकान उघडलेलं आहे. त्यांनी केस येतात का? पण विकले जातात. कळलं? लोक विकत घेतात. म्हणून वास्तू कशी शिकावी, कशी असावी, याचा आपला विषय चाललेला आहे. बेसमेंट नॉट अलाउड. बस आता याच्या पुढे बेसमेंट बद्दल काही चर्चा करू नका. तर आता बोला. ही एक अशी बिल्डिंग पाहिली आहे की तुम्ही म्हणले ना हाफ फ्लोअरला दुकानं काढतात, येस. हो तसं मॅडम. त्यांनी हाफ फ्लोअरला फ्लॅट्स काढले आहेत. 2 फ्लॅट हाफ फ्लोअरला, पुन्हा हाफ फ्लोअरला दुसरे 2, पुन्हा हाफ बरोबर. फ्लोअरला दुसरे 2, येस. हो. असं. मग तिथे काय प्रॉब्लेम होऊ शकेल? होऊ शकेल ना, मॅजनिन म्हणतात ना त्याला. हा. नाही, परमिटेड नाही मॅडम. अच्छा, म्हणजे तो दोषच आला. दोष आला. तो पहिल्यावर दोष कोणाला लागेल माहिती आहे का? जो तळ मजल्याचा आहे त्याला. अच्छा. आता तुम्हाला माहिती आहे नागपूरला पाणी भरलं होतं, हो, त्याच्यात दिवाळी कोणाची झाली? खालच्या लोकांचीच. खालच्या बस लोकांचे झाले. बस समजून जायचं दिवाळी कोणाची होईल. मी जे सांगते ना, त्या बिल्डिंग मध्ये पण तळमजल्याला जे राहतात त्यांच्या घरात अशांतता आहे पूर्ण. आणि दिवाळी लागली का तिथे पावसाची? नाही, अजून नाही लागली. नाही नाही, ते पाणी भरलं होतं माहितीये तुम्हाला गेल्या वर्षी? हो, एवढं नागपूर प्रचंड पाणी भरलं होतं. ते अंबाझरीचं पाणी भरलं होतं तिकडे. हा, म्हणजे असं समजा दिवाळी लागायची असेल तर दिवाळी, गणपती असतील तर गणपती, काय पाहिजे ते. मग सर त्या तुलनेत जे वरती राहिला आहे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापासून, त्यांना तेवढा त्रास होणार नाही का? मग जर खाली पार्किंग किंवा असं नाही बेसमेंट असे काही असतील तर असं नाही काही नाही असतं का? नाही नाही, त्यांना त्रास होणार नाही. पण ही जी अच्छा. प्रॉपर्टी आहे ना मॅडम, इट इज पर्सनल बंगलो. हा, हे पर्सनल बंगलो आहे, पण आता जो विषय चालू होता त्या संदर्भाने मी विचारलं. येस, हा पर्सनल बंगलो आहे. इथे सुद्धा बेसमेंट परमिटेड नाही. नाही. हो, बेसमेंट म्हणजे तुम्हाला तिथे अंतर्गत होणाऱ्या घडामोडी, बरोबर. असं आहे. आपल्या कुंडली शास्त्रामध्ये बेसमेंट म्हणजे वृश्चिक राज, अच्छा. भूगर्भाच्या हो. आतमध्ये. हा, गुप्त कारवाई. येस, गुप्त कारवाई. बरोबर सर, अगदी बरोबर सांगताय तुम्ही. मी जी हा. बिल्डिंग सांगते ना, त्यामध्ये त्यांनी काय केलंय, पार्किंगच्या खाली एक ब्लॉक काढलेला आहे आणि हो तिथे ते हो, लोक राहत आहेत, तर त्यांच्या घरात पूर्ण अशांतता आहे. पूर्ण अशांतता असंतुष्टपणा निर्माण होतो ऑटोमॅटिकली आहे ना, मॅडम. आहे, तसंच आहे. आणि बिलकुल म्हणजे त्यांचे स्वभावही काही चांगले नाही आहे जिथे तिथे राहणाऱ्या लोकांचे. पण सर समजा हेच ते बेसमेंट वापरलंच नाही, म्हणजे आता की काढलंय पण आता ते चुकलंय काढताना, म्हणून वापरलंच नाही, बंद करून ठेवलं, तरी त्रास होतो का? नाही, बंद केल्यानंतर तो तो जिथे वास्तव्य जो काय, आता मला सांगा, तुम्हाला माहिती आहे पूर्वी आपल्याकडे डेक्कन एक्सप्रेस होती, हो दक्कनची राणी, त्याला फर्स्ट फ्लोर होता, माहिती आहे तुम्हाला? हो. हो, डबल आणि डेकर. जे नाही, लोक, माहिती नाही, म्हणजे पण असेल. हा. काय डबल म्हणतात, डेकर डबल होते. डेकर, हो सर, डबल होता डेकर होते. होता. डेक्कन क्वीन होते सिंहगडला सर. हो. ह्याला होतं ना, मग जे सिंहगड. लोक खाली होते ना, त्यांना रेल्वेचा भयंकर त्रास व्हायचा.
कारण त्याचा पटरीचा आणि चाकांचा आवाज यायचा आतमध्ये, आणि पहिल्या मजल्यावरती होते ते एकदम आरामशीर असायचे. पाच कळलं? धारक होते ते. फर्स्ट फ्लोअर वाले पाच धारक होते सर. हा, सर हुशार या लोक असतात. बिल्डिंग जी सांगितली ना, या बिल्डिंग मध्ये जो टॉपला राहतो ना तो वेल सेटल्ड आहे, पण खाली अशांतता आहे. बरोबर, खरी गोष्ट आहे. मॅडम, आता याच्यातले काही दोष आहेत ते तुम्ही सांगा, कळले का तुम्हाला ते सांगा, मग मी हे बोर्ड काढतो आणि मग नंतर आपण दुसरा हे करू, तोपर्यंत डिस्कशन करूया. फार महत्वाचा हे आहे. सर मी बोलू? हा, बोला. मालकाकडे खालचा मजला आणि हम्म. भाडेकरू वरती. आणि वो बाप बनलाय. मालक नोकर आणि भाडोत्री मालक. नाही सर, त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या हा, घरात प्रॉब्लेम झाले, तर त्यांनी सांगितलं की भाडेकरूच्या घरात पण चेंजेस करा. तर ते व्हॅलिड नाही आहे नाही का असं विचारायचंय. नाही, तसं नाही. मॅडम, हा प्लॅन काढा जरा. पिरॅमिड लावा आणि असं काय काय सांगितलं होतं म्हणून विचारलं. प्लास्टिक पिरॅमिड वगैरे वापरायचं नाही. बघा, लोक पिरॅमिडने सगळ्या समस्या निवारण होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आतील रचना हलवावी लागते. आणि हा एक लक्षात घ्या, बेसमेंट मध्ये तुम्ही टॉयलेट आणि बाथरूमची सोय कशी करणार? त्याला नाही आउटलेट कसा basement नाही सर. भेटणार? हा? तळमजल्याला मालक आणि वरती भाडेकरू. पण हो. मालकाने सांगितलं भाडेकरूला की माझ्या घरात प्रॉब्लेम आहे, तर तुमच्या घरातल्या गोष्टी हलवा, म्हणून मी विचारते. नाही नाही नाही, बघा, तळ मधला आणि बेसमेंट मध्ये फरक आहे. हो हो, कळलं का? नाही हा, मालक तळमजला, बेसमेंट नाहीये. बरोबर. तळ मधल्याला मालक आहे, हो तर मालकाच्याच घराला पहिला कुठलीही रेमेडीज करायची असेल तर पहिलं प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच करावा लागतो. त्याची हा एनर्जी ही वरपर्यंत जाते. हा असं आहे, जर मालकी आता हक्काचं घर असेल तर. हा, तुम्ही आता हे सांगताय की नाही दोष सगळे, हा, हे सगळे त्या बंगल्यामध्ये होते. दक्षिणेला दरवाजा, त्याच्याच तिथे वरती जिना दगडी, दुसरा जिना बाहेरचा होता तो ईशान्येला, आणि मालकाच्या घरातली बाथरूम ईशान्य कोपऱ्यात. असे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे सर खूपच वाईट झालं त्यांचं. नाही, फार प्रॉब्लेम येतात माणसाला, व्हेरी बॅड. आणि आणखीन एका बंगल्यामध्ये तळघरं दोन मोठी आहेत, पण संबंध फॅमिलीची सर तशी वाताहत म्हणावी अशी झालेली आहे. गडगंज म्हणून आहेत लोक. नाही सर, समाधान नाही कोणी. वास्तूमध्ये हा सगळे प्रश्न जे आहेत ना मॅडम, हे आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आणि सायंटिफिक वास्तू जेव्हा तुम्ही शिकाल किंवा शिकवाल, तर त्याला तुमच्याकडे हा दाखला असणं गरजेचं आहे. कळलं? नाही तर हो सर. उगाच काहीतरी वास्तूचं हे करू नका. प्लास्टिक पिरॅमिडच्या झंझटमध्ये पडू नका. सायंटिफिक वास्तू पाहिजे, ज्याच्यामध्ये डिग्री अकॉर्डिंग टू होरोस्कोप. बघा, त्याच्यामध्ये 11वं स्थान 12वं स्थान याची निवड कशी केली आपण, प्रथम स्थानाची निवड कशी केली, पूर्व दिशाच्या फ्लॅटमध्ये आढळल्यामुळे प्रथम स्थानाची निवड झाली, जी आपल्या कुंडलीमध्ये असते, म्हणजे ती हो पूर्व दिशा आहे. कळलं? हो मग सर. असा आराखडा तुम्हाला काढणं गरजेचं आहे. सर आणि हा, बोला. सर तुम्ही मगाशी म्हणालात की देवघर नैऋत्येला सॉरी, तिजोरी नैऋत्येला असावी, म्हणजे मग तिजोरी उघडणार ईशान्येला का? हो, त्याचा दरवाजा ईशान्येला. मग ती नैऋत्य कोपऱ्यात चालेल? म्हणजे नैऋत्य तिथे 225 अंशावरती तिजोरी नैऋत्य असावी. नैऋत्य दक्षिणेकडे चालेल? 225 225, ओके. डिग्री ही ऑलवेज कॅल्क्युलेट करायची. बघा, परत सांगतो मॅडम, एक बॉडी तयार होते म्हणजे आपली कुंडली. आता आपल्या कुंडलीमध्ये आपण जेव्हा दशमस्थान मांडतो, तर दशमस्थान स्पष्ट करतो म्हणजे काय, की दक्षिण दिशा आपण स्पष्ट करतो, स्पष्ट करतो. मग पूर्व दिशेवरूनच दक्षिण दिशा म्हणजे दशमस्थान स्पष्ट करायचं असतं की नाही? हो. मग ते आणणार कुठून? दक्षिण दिशा किंवा नैऋत्य दिशा ही ऑटोमॅटिकली क्रिएट करतो आपण, बरोबर नाही का? आणि स्थानांची गणना करते वेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करणं आवश्यक आहे. हाऊ यू आर गोइंग टू डिव्हिजन कसं करणार? दिशानुसार आपण ते स्थान डिस्ट्रीब्यूट करतो ना. हो, मग त्याला स्थानं ठरवतो, त्याच्यामध्ये ग्रह मांडतो, जे लॅटिट्यूड असेल, लॉंगिट्यूड असेल, म्हणजे रेखांश असतील, त्या रेखांशामध्ये ग्रहांचं भ्रमण असतं,
ते किती अंशाला आहे त्याप्रमाणे त्याची नोंद होते, ते कोणत्या राशीत आहेत, राशींची निवड कशी केली जाते, हा विषय हा संपूर्ण गणिताचा आहे. हो हो सर. कळलं का? हो सर. म्हणजे तिथे तुम्ही असा अंदाज, आपण ही जी कुंडली क्रिएट करतो ही अकॉर्डिंग टू सायन्सच आहे ना, हो असं आहे. मग त्या सायन्सच्या आधारितच आपण स्थानांची निवड करतो. तसंच हे जी आपल्याला कुंडली ही जी वास्तू मिळाली आहे त्याच्यामध्ये स्थानांचा, आता जर समजा ही वास्तू कट नाहीये असं धरून चाला, पण समजा कट एखादी वास्तू असू शकेल की नाही, असू मग शकेल. त्याला ते घर बाद होतं. मग आता त्यातलं आताच मी दुपारी एक प्लॅन पाहिला, त्याच्यामध्ये किचन अशी बाहेर आलेली आहे त्यांची, किचन आणि ती ड्राय बाल्कनी वगैरे, एक बेडरूम आणि किचन ही पूर्ण अशा चौकोनाच्या बाहेर आलेली आहे त्या दिशेला. म्हणजे असंही वाढू शकते ना एक दिशा. नाही होऊ शकतं, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला गृहीत धरूनच वास्तूचं कन्सल्टेशन करता आलं पाहिजे. हा 4 बेडरूमचा फ्लॅट आहे तो. जेवढे बेडरूम जास्ती तेवढं दुःख जास्ती. बरोबर, नाही तो चौकोनाच्या बाहेर गेलं ना ते. येस. बरोबर सर. आणि वास्तूतली दुःख ही शोधण्यासाठी तुम्हाला आपण जो आता शिकत आहोत भाग तसाच केला पाहिजे, अदरवाईज नाही. बरोबर. कळलं का? त्या थँक्यू सर. आधारे तुम्हाला त्याचं नियोजन करून उत्तर देता आलं पाहिजे. बरोबर सर. आता त्या याच्यामध्ये बघितलं तर त्या सगळ्या देवता तिथे कार्यरत असतात, त्यांना त्या ठिकाणी पर्टिक्युलर रेमेडीज लागतात. जो भाग आता दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे, त्याचं ते खाद्य आहे तर तो समाधान मानेल. जर ते खाद्य नसेल तर त्याला समाधान होणार नाही. म्हणून प्रत्येक जीव, प्रत्येक देवतेला निरनिराळं खाद्य नमूद केलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यानुसार रेमेडी करायची मग ती. हो, कावळ्याला तिळाचे लाडू देऊन चालणार नाही, त्याला भातच पिंड द्यावा लागेल. कळलं? हो नाही त्याला तिळगुळ देऊन चालणार नाही. बरोबर. थँक्यू सर सर. विचारू एक प्रश्न. हा बोला. सर ब्रह्मस्थानात देवघर ठेवलं तर चालतं का? नाही, काय नाही झालं, नाही चाललं. ब्रह्मस्थानामध्ये भिंत सुद्धा असू नये. ब्रह्मस्थान हे मोकळं असावं. नाभी आहे ना, ती फार महत्वाची आहे. ब्रह्मस्थानाच्या याच्यामध्ये आपण, मॅडम कसं आहे, मगाशी त्या पोस्ट मध्ये लिहिलेलं आहे, आपण श्वास घेतो, 2 फुफ्फुसामध्ये श्वास जातो, नंतर तो आपण बाहेर काढतो, नंतर पुन्हा दुसरा श्वास घेतो. एका दिवसामध्ये किती श्वासोश्वास घेतो आपण, हा सगळा भाग जो आहे तो सायंटिफिक आहे. कळलं? हो सर. आता एक नियम एक सांगा, आपण श्वास घेताना ती हवा थंड असते की नाही? हो सर. मग तो ऑक्सिजन असतो. आणि आपण जेव्हा बाहेर सोडतो ती हवा असते, ऑक्सिजन नसतो. कळलं? आणि ऑक्सिजन वरती हृदय आणि फुफ्फुस हे सगळ्याकडे रक्तापेशी वगैरे सगळ्यांना तिथे पुरवठा करतात. म्हणून ऑक्सिजन हा 27 समथिंग पर्सेंटेज तिथे हवेमध्ये उपलब्ध आहे. आपण श्वास सोडतो ती हवा असते, ती ऑक्सिजन नसते. मेडिकल सायन्स. आता इथे तज्ज्ञ असतात, मेडिकल वगैरे अमुक तमुक करणारे, त्यांना विचारायचं जी सोडलेली हवा असते ती काय असते. म्हणून ऑक्सिजन हा जो आहे हा गुरुग्रहाकडे आहे. जर गुरुग्रह तिथे दूषित झाला असेल तर आपण जसं आर्थिकदृष्ट्या गुदमरतो तशाच प्रकारे आपल्याला श्वासोश्वास सुद्धा तसाच होतो. म्हणून बऱ्याच वेळेला गुरुग्रह जर दूषित झाला असेल तर जातकाच्या जीवनामध्ये जे काही हृदयाचे रोग असतात किंवा श्वासाचे रोग असतात, अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. असा योग आहे. तर तसं हा गुरु कुठे असावा वास्तूमध्ये, त्याप्रमाणे त्याची भरभराट असते. आणि आपण एवढ्या कुंडल्या शिकलो त्यावेळेला प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की गुरु केंद्र त्रिकोणामध्ये असावा, लग्नात असावा, पूर्व दिशेला असावा. बोला. म्हणून व्यवस्थित प्लॉट आणि घर याचं तुम्हाला नकाशा काढून त्याच्यावरती कुंडली
काढायची कशी हे कळले का हे पहिला सांगा, मग फिल द ब्लँक करा. सर छान कळालंय. सर एक विचारू मी? हा बोला ना. सर बंगल्याला आता ह्या बंगल्यामध्ये हा जिना आतून आहे ना सर? हो आतूनच आहे पण कम्प्लिटली समजा ते स्ट्रक्चर. बंगल्याला बाहेरून फर्स्ट फ्लोअरला राहतात आणि बाहेरून जिना असेल तर तो ईशान्येला चालेल का? नाही नाही चालत. जिना हा 8 नंबर 9 नंबर 10 नंबरला झाला पाहिजे. कुठलाही बाहेरून समजा जिना असेल? कुठलाही आतून पण बाहेरून पण. जिना पण हे जे भाग आहे ना मॅडम, हा एक पूर्णपणे 10 फूट बाय 10 फुटाची कॅव्हिटी खाऊन टाकतो. हो पण सर कसं आहे, तो जिना आहे आणि जिन्याच्या वरती आल्यानंतर गॅलरी संपूर्ण पूर्व दिशेला आहे, पूर्व ईशान्य आणि पूर्वाश्य, नाही चालत. आणि तिथे एंट्री आहे फर्स्ट फ्लोअरला. बंगला आहे पण ते सगळं कव्हर केलेलं आहे, म्हणजे जरी किचनचा भाग पुढे आला असला तरी पुढे भिंत घालून बरोबर चौकोन तयार केलेला आहे. पण तसं पण नाही चालणार का? नाही नाही, जिन्याचं फाउंडेशन हे कोणत्या अंशावरती आहे म्हणून पहिली पायरी ही ऑलवेज तिथे नमूद करायची की जिन्याचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग तो पॉइंट. ईशान्येला असेल? नाही चालणार. ईशान्येला दिशा 45 अंशाची आहे. तिथे सर आणि पर्जन्य प्लॉटचं नावाचे. म्हणजे आता समजा प्लॉट आहे, प्लॉट मध्ये इकडे दोन्हीकडे जागा, पुढे साईडला जागा सोडलेली असते आणि नंतर जिना बांधलेला असतो आणि मग मध्ये म्हणजे इकडे 10 फूट इकडे 10 फूट असं सोडून घर बंगला बांधलेला असतो. पण मग तरी तिथे जिना सुद्धा आला तर हा हा प्रत्येक ठिकाणी मॅडम तुम्ही एका कंपाऊंड मध्ये 4 बंगले बांधले असं समजा, हा बरोबर आहे. हो 4 बंगले बांधल्यानंतर तुमची प्रत्येक बंगल्याची बॉडी ही सेपरेट आहे, ती एकाच दिशेत येईल असं नाही. नाही हो आता एक टाउनशिप मी केली होती, तिथे 14 बंगले होते. त्या 14 बंगल्याचं एका रो हाऊस नाहीये ते. नाही हो नाही, मधला सेपरेट परिस बंगलाच विचारते मी, सेपरेट बंगल्याच तेच विचारते. तेच तेच सांगतो तुम्हाला. बघा, हा स्कीम मध्ये जेव्हा बंगले घेतो त्याचं प्लॅनिंग ऍज पर प्रोजेक्ट करणाऱ्या माणसाचं असतं. हो त्याला रस्ता द्यावा लागतो, त्याला टेकडी द्यावी लागते, द्यायला त्याला लागते हो विजेचा खांब द्यावा लागतो, त्याला हो रस्ता आणावा लागतो, वितीशुल्क लागते. मग तुम्ही हो कुठल्या बंगल्याचं चॉईस करणार आहात, तो प्लॉट तुम्हाला योग्य आहे का, तिथे बघितल्यानंतर वास्तू परीक्षणाचं जो भाग आहे तो जमीन सपाट असल्यापासून करायचं असतं. ओके सपाट जमीन, हम्म. मोकळी जमीन. त्याच्यानंतरच त्याचा दुसरी गोष्ट की आपण जेव्हा बंगलो प्रॉपर्टीज घेतो तिथे मोठी फसगत होते आपली, कारण तिथे डिरेक्शन चुकीचे मिळतात, तिथे ऑल्टरनेट नसतो. बर शेकडो बंगले असतात काही ठिकाणी. हो म्हणून कधी कधी तुम्ही बघितलं तर फरियाद हॉटेल नावाचं हॉटेल आहे खंडाळ्याला, हा त्याच्या आजूबाजूला अनेक बंगले आहेत. मी तुम्हाला बर सांगतो, लोणावळा जे चिक्कीवाले लोक आहेत त्याच्या अलीकडे हा लेफ्टन मारला तर शेकडो बंगले रिकामे पडल्यात. तिथे कुत्री मांजरीच राहतात, मनुष्य राहतच नाही. अच्छा, म्हणजे ते घेऊन ठेवलेले असतील सर इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांनी, किंवा पण ती फेल आहे ना, ती वीकेंड फेल होम आहे. म्हणून. हा वीकेंड काय, मंथ एंड पण नाही, इयर एंड पण नाही. वीकेंड तर अच्छा थोडं म्हणजे दूर की बात आहे, इयर एंड पण नाही. कुठला तरी बंगला आहे ना सर जो फॉरेनच्या माणसाचा आहे, ते असं बोलतात तिथं लोणावळ्यात आहे म्हणून. फॉरेनच्या माणसाचा आहे आणि तो आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये कोणाला राहून देत नाही असं बोलतात. मग काही माहिती नाही मला आता ते नक्की. माहिती आपल्याला, मला काय माहिती नाही. पहिलं आपलं बोलूया. हो आणि सर बंगला समजा पूर्व पश्चिम प्लॉट आहे, बंगला बांधलाय पण पूर्व पश्चिम, पण पश्चिमेच्या साईडला मोकळी जागा ठेवू नये का? समजा अर्ध्या प्लॉट मध्ये बंगला बांधला आणि पश्चिम, असं मी ऐकलं असतं की पश्चिमेला मागच्या बाजूला म्हणजे बंगल्याच्या मागच्या बाजूला ओपन प्लॉट ठेवू नये, जास्ती जागा ठेवू नये, असं नाही आहे नाही, का? भाग असा आहे बघा, तुम्हाला सांगतो मॅडम की असा काही नियम नाही आहे. उद्या तुम्हाला टेनिस कोर्ट बनवायचा असेल तर कुठे बनवणार? हा मग तेच एकच, ना. हा सांगतो तुम्हाला, एकच पार्ट असा आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि हा सायंटिफिक सर देतो. एखादा प्लॉट तुमचा आहे तर तुमची मोकळी जागा ही उत्तर ईशान्येला किंवा पूर्व ईशान्येलाच असावी, हा नियम आहे. पूर्व ईशान्येला कुठल्याही तऱ्हेचं बांधकाम करू नये,
म्हणजे ते बर 20 फुटाचं, 10 फुटाचं, 15 फुटाचं जे मार्जिन जे तुमच्याकडे उपलब्धता आहे त्याची भाग सोडावा. हा कळलं का? हो त्याच्यानंतर पश्चिमेला जर समजा तुम्हाला मोकळी जागा ठेवून करणार काय तुम्ही? जर तुम्ही पश्चिमेला घर बांधलं तर तिथे हा जडत्व परमिटेड आहे, पण मग ईशान्य उत्तरेला जडत्व परमिटेड नाहीये. मग तेच ना, म्हणून म्हणून म्हणजे पश्चिमेला मागे सोडू नये जागा का मोकळी? नाही पुढे पूर्वेला बांधला आणि पश्चिमेला मागे ओपन प्लॉट ठेवला तर ते परमिटेड नाही नाहीये. नाही नाही. त्याला काही पूर्व रेमेडी आणि आहे का सर पण? नाही, रेमेडीज काय नाही. रेमेडी ह्या सगळ्या गोष्टी नंतर नंतर रेमेडीज. रेमेडी बर हे एक अर्ध मार्केटिंग आहे. ओ चिंतेत असणाऱ्या पण सर माणसाला पूर्वी तर मागची जागा मोकळी असायची, परसदार असायचं, तिकडे विहीर किंवा आड वगैरे असायचं, कपडे धुवायला जागा हो असायची, असे तेच जे ना, होते झाडं पूर्वी, मग वगैरे ते लावलेली असतात, मग ते काहीतरी परमिटेड बगीचा नव्हतं का केलेला सर? ते असतो. योग्य नव्हतं का मग? नाही नाही, ऐका, ते पण बंगल्याचं जे पश्चिमेला आहे हे असं म्हणून. एक मिनिट थांबा मॅडम. पश्चिम म्हणजे नैऋत्य, वायव्य आणि दक्षिण आलं की नाही? हो म्हणजे जर समजा पश्चिम जर समजा तिथे बांधकाम आलं तर पूर्व जागा, पूर्व ठिकाण मोकळं असतं की नाही? हो तुम्ही जो श्वास घेता, तुम्ही जे नेत्र तुमचे आहेत ते पूर्व दिशेला आहेत की नाही? हो मग वास्तुपुरुषाची जी काही रचना आहे ती कशी आहे? पूर्व ईशान्य आहे. हो नैऋत्येला पाय आहेत. कळलं का? अच्छा हा मग हो तशाच प्रकारे तुम्हाला वास्तू बांधतेवेळी पश्चिमेचा भाग हा जास्ती मोकळा ठेवू नये. त्याचं 5-10 फुटाचं मार्जिन असेल, काही हौद असेल, कपडे धुवायचे असेल, कपडे वाळवायचे असतील तर दॅट इज देअर. पण पूर्व दिशा ही शुद्ध आणि स्वच्छ असावी. पूर्व आणि ईशान्य. नाही, कळलं? पूर्वेकडे ऑलरेडी 15 फुटाचं मार्जिन सोडलेलंच मग आहे ना ठीक सर. आहे, मग ठीक आहे ना, मग आणि चांगलं पण आहे मग ना. पश्चिमेला मागे 30 फूट नाही, सोडलेलं, मग ते चुकीचं 30-35. आहे, ते चुकीचं आहे. बघा आता असं सांगतो मला, अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन, जर समजा शनी पूर्व दिशेचा कारकग्रह नाही, नाही हो पूर्व दिशेचा कारकग्रह हा सूर्य आहे हो आणि शनी हा पश्चिम दिशेचा कारकग्रह आहे, हो तर अशा वेळेला पूर्वेला जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी असेल तर हम्म पूर्वेचं मार्जिन हे राहत नाही, मग पश्चिमेचं अच्छा मार्जिन राहतं. मग हो पश्चिमेला जर समजा मार्जिन असेल तर याचा अर्थ तुमच्या पश्चिमेच्या कुंडलीमध्ये रवी असेल तर त्याचं मार्जिन आहे. अच्छा असं. पण म्हणजे हे कुंडली काढताना संपूर्ण प्लॉटची काढायची का फक्त हो, बंगल्याची पहिला पहिला प्लॉटची काढायची, त्याच्यावरती काढायची? बंगला नियम करायचा की अमुक एक ठिकाणी अमुक एक आलं पाहिजे. बर आणि त्याला मी गेल्या वेळेला चार्ट लावला होता मॅडम, की उपदिशाच्या देवता आणि मुख्य दिशेच्या देवता त्याचं वर्गीकरण कसं करायचं हो सर हे सांगितलं होतं. हो हो दाखवला होता चार्ट, तो तुम्हाला हो नोट्स सर मध्ये पण पाठवणार आहे. बर सर इट इज प्रिंटेड आणि हाताने बनवलेला प्लान आहे तो. बर. पाठवा सर चालेल. सर नोट्स मध्ये हे थँक्यू सर. प्लॅन राहतील का सगळे? हो, सगळं सगळं एकूण एक आहे. आहे ना? हा सब ओके. सब कुछ सब कुछ आहे. हा नाही मग प्रिंट आउट नाही काढत ना. सगळ्यात नाही, शेवटी नाही, नोट्स पाठवणार का सर क्लास संपल्यावर? उपस्थित राहत नाही तर मग कसं करणार? अच्छा ओके सर. सर मी एक विचारू? हा बोला ना. सर आज फरियादची कशी काय आठवण झाली तुम्हाला? फरियाद माझं आवडतं हॉटेल आहे. हो माझं पण. आय पण से सर लव्ह. तुम्ही वास्तू बघितली? हा, वास्तू डिफेक्टेड आहे, ते वास्तू हो चांगली नाही. वास्तू. ती वास्तूला त्यांनी पूर्वी जे केलं होतं त्यामुळे तेव्हा ते खूप व्यवस्थित चालू होतं. नंतर त्यांनी चेंजेस केले आणि नंतर त्यांचा थोडा प्रॉब्लेम सुरू झाला. ते एका गँगस्टरच आहे फरियाद. हो हो. आणि नंतर तिथे जो हायवे झाला, बॉम्बे पुणे हायवे, त्यांनी तर त्याला बरंच नुकसान डिफेक्टिव्ह बनवलं. हो नुकसान खूप झालं. नुकसान झालं. बऱ्याच प्रॉपर्टी खोपोली पासून ते अगदी मळवलीपर्यंत वाट लागली सगळी. हो हो तळेगावपर्यंत तळेगावपर्यंत. हो सगळ्या बॉर्डरच्या प्रॉपर्टी ज्या होत्या, जुना बॉम्बे पुणा रोड, त्याची हो व्हॅल्यू कमी झाली आणि आता लोक जे लोणावळा फिरायला जातात ते मोजकेच असतात त्या खाली, हो बाकी लोक खाली उतरत नाहीत. नाही उतरत. ते नीता ट्रॅव्हलचं ऑफिस आहे, नीता ट्रॅव्हलचं एक हे आहे, रेस्टॉरंट आहे. त्याच्यानंतर सगळे रेस्टॉरंट फेल गेले. हो एक तर आम्ही प्रॉपर्टी पाहिली होती, त्याच्यामध्ये साधारणतः
50 कोटीचं कर्ज झालेलं आहे. आणि कुठे लोणावळ्याचा पेट्रोल पंप आहे ना, त्याच्या हा बिलकुल मागे बँकेने जप्त केलेली आहे. जो बर. पेट्रोल पंप आहे चिक्कीवाल्याच्या समोर, हो हो हो. त्याच्या मागच्या बाजूची प्रॉपर्टी पूर्ण बँक करप्ट आहे. बर. तिकडून घ्यायला पण मागत नाही. असं आहे तिथे. हो फक्त शनिवार रविवारची गर्दी असते, बाकी सगळे दिवस आराम असतात. हो. असं आहे. त्यापेक्षा मनशांती केंद्र जास्ती चालतात. हो, मनशक्ती चांगलं जातं. चांगलं शुद्ध स्वस्त सगळं आहे. हो. आता काही वेळेला नारायणीचं तुम्ही बघितलं देऊळ, तर तिथे स्वस्तामध्ये जेवायला मिळतं. हो 150-200 रुपयामध्ये पोटभर जेवा. इथे कोण येतं 1000 रुपये जेवायला? कोण नाही. नाही. लोक हुशार असतात हो. हो. लोक हुशार आहेत. नाही नाही, नारायणीला पण 350 केलंय आता सर. हो, मग तरी वाईट नाहीये. पण सुंदर आहे जेवण. तरी वाईट नाहीये. पण पहिल्या फरियाज बद्दल मला फार वाईट वाटलं की त्यांनी जे आधीची वास्तू केली होती ती परफेक्ट होती, की ईशान्येला स्विमिंग टँक होता त्यांचा, किचन त्यांचं प्रॉपर आलं होतं, ते सगळं त्यांनी म्हणजे गार्डन आणि हे सगळं त्याचे स्लोप पण सगळे परफेक्ट त्यांनी केले होते. आणि नंतर ते काय कुणास ठाऊक ते 5-10 वर्षानंतर त्याचं सगळं चेंजच केलं त्यांनी. ते सगळंच सगळंच थांबलं. फरियादमध्ये मी बऱ्याच शूटिंगच्या मी प्रोडक्शन केलेलं आहे. बर. शूटिंगसाठी ते भाड्याने घ्यायचे. हो. हा. आणि तो आतला डाव्याकडला रस्ता जो आतमध्ये जाण्याला चढण भरपूर आहे. हो भरपूर आहे. भरपूर स्लोप आहे. हो भरपूर स्लोप. ठीक आहे, बोला. थँक्यू सर. थँक्यू. आता कोणाला काही कळलं नाही सांगा. कुलकर्णी सर मॅडम. ह्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुलाची जी बेडरूम आहे ती बरोबर आलेली आहे ना सर त्या जागे 5 नंबर मध्ये? 4 आणि ते 5 मध्ये ठीक आहे, ठीक आहे. पण तरी सुद्धा स्वयंपाकघर तुम्ही काय करू शकता हा त्या नाही, वास्तू स्वयंपाकघर तर जिन्याला चुकीचंच काय आहे, करू ते शकता? चुकीचंच आहे. हो. मग अशा कसं आहे की रोगाला तपासायचं आहे का निरोग्याला तपासायचं आहे? रोग्याला तपासायचं. बरोबर आहे. सर एक रोगी आणि विचार. निरोग. हा बोला बोला बोला. सर आता एखाद्या वास्तूमध्ये स्वयंपाकघर वायव्येला येतं. आपण नॅचरल. म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीचं तोंड हे वायव्येला असतं. मग आणि त्याचं दरवाजा पण समजा वायव्येला असेल आणि तिथे ते रोग देवता वगैरे आहे. मग अशा ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रीला काही हेल्थ इश्यू येऊ शकतात का? भरपूर हा. भरपूर सांगतो. माझ्याकडे कहाणी किस्मत की बहुत आहे. नाही, कारण कळलं का? परवा मला एक जण म्हणाले की त्या बाईंना कॅन्सर झालेला, म्हणून मी विचारते. आणि बघा त्यांना आता मी तुम्हाला सांगतो. पेशंट होतं. वायव्येला दरवाजा, पूर्ण भिंत वायव्येची, हा. तिकडे टीव्ही, हा. तिकडे देवस्थान, तिथे स्वयंपाकघर, हम्म. आणि तिकडेच सगळ्या गोष्टीच्या परिसरामध्ये सगळे लोक आजारी आहेत. हा. म्हणजे एक तर लवकर म्हातार होणारी दिशा ही वायव्य आहे. हा. कळलं? बरोबर बरोबर आणि आहे. असं आहे. म्हणून त्या घरामध्ये सर, अशांतता आहे. हा बोला साहेब बोला. हा, एखाद्या वास्तूचं जर दक्षिण आणि आग्नेयच्या तिथे दार असेल आणि तर नाही किचन चालणार. त्यांचं पश्चिमेला असेल, तर मग नाही कसं चालणार. त्याच्यामध्ये होणार? किचन जर पश्चिमेला असेल तर घरातील पुरुषाला हे दुःख होणार, संसारामध्ये त्रास होणार. स्वयंपाकघर मध्ये जिथे फ्लेम कुठेला जास्त असावं होते किंवा त्या ठिकाणी पुरुष हा कष्टामध्ये जातो, दुःखामध्ये जातो. मग ते कुठल्या दिशेला असावं? आग्नेयेला स्वयंपाकघर असणं हे कायदेशीर आहे. पण आता जागा जर नसेल तर त्यांना तिथे त्या ठिकाणी करताना नाही, मग तिथे त्याला रेमेडीज नाही. बघा, रेमेडीज साठी मी हा क्लास नाही घेतलेला. हे फक्त शिक्षणाचा भाग आहे. रेमेडीज बर ह्या ठीक. वास्तूमध्ये तुम्हाला घर बांधते वेळी, फ्लोरिंग करते वेळी त्याचा उपयोग करून घ्या. किंवा एखादं दुःख जर दिसलं प्रॉपरली, तिथे जर रिकवर करायची असेल एखादा जागा, तर त्यासाठी रेमेडीज वापरा. पण सगळ्याच ठिकाणी रेमेडीजची जर मी हे केलं तर त्या ठिकाणी लोक म्हणजे हा क्लास चालवतो का रेमेडी विकतो? सांगा. ठीक, आता धन्यवाद. एवढे ज्योतिषाचे क्लास केले तर मी सांगितलं का ह्यानी ही अंगठी घातली असती त्याला फार बरं वाटलं असतं? सांगितलं असतं? सांगितलं का?
सांगा मला कधी कधीतरी सांगा. एवढे क्लास केले, पण त्या क्लासमध्ये मी सांगितलं ह्याला हे दुःख आहे तर ही अंगठी घाला, ते घाला? कधीच नाही. मला ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता नाही. आमचं सेल करायचं काम आहे, आम्ही करतो. सर एक विचारू अजून. बोला. आता आम्ही वायव्य दिशेच्या स्वयंपाकघराचं म्हणलं, मग आता ज्या घरामध्ये ती स्त्री समजा स्वयंपाक करत नसेल आणि स्वयंपाकाला कूक असेल, तर मग तिला त्रास होईल का तरी पण? नाही, तरी सुद्धा घरात त्रास पण आहे. त्या कॅव्हिटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये नवऱ्या बायकोचं, मी असे लोक पाहिले की एकदम ढ लोक आहेत, ढ, ज्यांना आपल्या प्रगतीची दिशा सापडत नाही. ही गोष्ट बरोबर. यस. आता ढ का काढतात? नमस्कार सर. जर नमस्ते. आता आपण चर्चेचाच विषय चालू आहे, तर आग्नेय दरवाजा आहे, नैऋत्य म्हणजे दक्षिणेत त्यांचं किचन येणार आणि तोंड जर स्वयंपाक करताना नैऋत्येला येते, मग अशा वेळी त्या घरातील स्त्रियांना नाही, जिथे फ्लेम त्रास असेल ना होतो. त्या ठिकाणी स्त्रीने उभं राहावं. आता स्टँडिंग किचन आलेलं आहे. पूर्वी आपल्याकडे चूल असायची. पण मुख्य दरवाजाच आग्नेयला असल्यावर ते लोक नॉट परमिटेड, आणि मग काही नाही, इलाज असते. त्याला मग त्या इलाज म्हणजे घरातील उंबरठा बदली करणे, उंबरठा लावणे, कॉपर त्रिकोण लावणे. जर फ्लॅट असेल तर आग्नेय दिशेचा दोष कमी होतो. म्हणजे आग्नेय दिशा ही शत्रूला तिथे त्रासदायक होणारी, शत्रू त्रास देईल, आपलं सगळं घेऊन जाईल. आग्नेय दिशेला तिथे भरपूर नुकसान होतं माणसाचं. हो सर, त्या म्हणजे घरातील मुख्य स्त्रीला आजार म्हणजे कॅन्सर सारखा आजार झालाय आणि असे त्या घरात प्रश्न निर्माण प्रवेश होतात. केल्यापासून आजारच आहे. एक 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 संपलं केक, एक संपलं केक. खरं हो हो, होऊ शकतं. आजार हे जे आहेत ना मॅडम, जसं की आपली ग्रहस्थिती आणि विवंचना, या विवंचनेने आजार जास्ती ग्रासलेले आहेत. हो, आणि आता हो त्यांची म्हणजे अग्नेयच्या दरवाजा असल्यावर अजून एक फळ मिळतं का सर? मुलं त्यांची बाहेर जातात, त्यांना म्हणजे आपण सांगितलेलं आहे ना, कायम पंचमाचं असू अष्टम शकतो स्थान आहे. त्याला. पंचमाचं हो अष्टम स्थान आहे मॅडम करेक्ट. ते. हो 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 सर. असं आहे ना, ते चुकीचं आहे. जसा आणि त्या दरवाजा व्यक्तीच्या हो सर, बोला बोला. जसा दरवाजा, जशी देवता तसे फळ, असं आहे. आणि त्या जशी व्यक्तीच्या कुंडलीत सर 12व्या स्थानात ऑलमोस्ट 4 ते 5 ग्रह आहेत. तोही एक म्हणजे लग्नाच्या वेळात तोही एक तसा संदर्भ आपण रेफरन्स लावू शकतो ना सर? हो, लावू शकतो. प्रत्येक घराचा नकाशा काढून आपली कुंडली त्याच्यावरती जर लावली तर तुम्हाला त्याचं उत्तर लवकरात लवकर सापडेल. हो सर. मग थँक्यू सर. धन्यवाद सर. सर, कुंडलीमध्ये मग पंचमेश अग्नेयला गेला असेल तरी पण हेच फळ मिळेल ना, मुलं बाहेर जातात. पहिली गोष्ट म्हणजे पंचमाधिपती हा कोण आहे? आता शुक्र हा आग्नेय दिशेचा कारक ग्रह आहे. कळलं का? मग आता जर समजा तो आग्नेयला असेल आणि तो पंचमेश म्हणून जर असेल, आता त्या ठिकाणी पंचमात शुक्र वृषभ असेल. पंचमेशा बरोबर आहे. शुक्र अग्नेयलाच आहे, पण शुक्र पंचमेशा बरोबर तरी मुलं पंचमेशा तरी सुद्धा मुलं राहत नाहीत ना, मुलं बाहेर काय जातात. जातं. आता सगळे ट्रम्प बाहेर काढणार आहे, सगळ्यांना आणणार आहे. काल लंडन मधून पण लोकांना हाकललेलं आहे. लंडन 800 लोकांना हाकलले का? सफाई करते सध्या. सफाई होणार नाही केलं तर जग वाट लागणार. आत्ताच तुम्हाला सांगतो मी, तुम्ही 2 महिने थांबा. ज्यांच्याकडे इकॉनॉमी गेलेली आहे त्याचं वाट लागणार आहे. मग ती भारत असो, इंडोनेशिया असो का ऑस्ट्रेलिया असो, बरोबर सर. इकॉनॉमी पूर्ण संपुष्टात येणार आहे. मार्केट चालणार नाही, म्युच्युअल फंड चालणार नाहीत. सांगितलं होतं सोनं 1 लाखावर जाणार, गेलं ना. फार त्रास होईल. तुम्ही विकून पण काय करणार मॅडम? हो ना. रेट ऑफ इंटरेस्ट पण येणार नाही. बँकिंग मध्ये पण तुम्हाला सांगतो एवढं कॉम्पिटिशन होणार आहे. सरकारी बँका 50% बंद होतील. कदाचित SBI पण बंद होऊ शकते. हो का? अरे बापरे.
सर मग आमचं सगळं एफडी आणि ह्याचं काय होईल सर, आणि म्युच्युअल फंडाचं? दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये जातील. हा. म्युच्युअल फंड आता खलास. म्युच्युअल अरे फंड तुम्ही बाप. 5 वर्ष बघू शकत नाही. एसआयटी फेसआयटी सगळं बकवास आहे. अहो रिकव्हरी होणार नाही. मार्केट किती पडतंय माहिती आहे तुम्हाला? बापरे. हो ना. आणखी पडणार आहे. दर वेळेला मार्केटचा इफेक्ट एवढा जाणवेल की विचारू नका. हो मी जास्तीत बघते जास्ती सर, म्युच्युअल फंडाचं तर काही वाढतच नाहीये, काही हेच नाही नाहीये. वाढणार. म्युच्युअल फंड म्हणजे काय माहितीये का? आजारी माणसाला खायला देणं असं आहे ते. हो म्हणजे खरंच आहे. त्याला जगवणं थोडक्यात. हे पश्चाताप होतो की का गुंतवलंय म्हणून, असं होतं सर. काही नाही. म्युच्युअल फंड सुद्धा सेफ नाही. अरे बापरे. कळलं? सेफ काय आहे? आपलं कॅश होल्डिंग आणि एलआयसी. म्हणून एलआयसी तर सेफ आता आहे. ते न्यू रेजिम प्रमाणे तसंच आहे ना, तुम्ही काही सेव्हिंग्ज करू नये, काही नाही, असेल तो पैसा खर्च करावा, अशीच सरकारची इच्छा आहे ना सर? सरकारची इच्छा अशी आहे हा सर. की वयाच्या 60व्या वर्षानंतर तो मनुष्य अवलंबून राहिला पाहिजे. की सगळे अवलंबून राहिला. ऐका, सगळे हा जे सर. नौटंकी आहे ना, मी ह्या यात्रेला गेले, मी श्रीनगरला गेलो. आता ते कुंभमेळा चालले, त्यांची किती वाट लागली ती बघा. हो ना लोकांना सर. यायला ट्रेन नाही. आमचे नाही हो, मुकेश भाऊ आले की नाही 200-300 मला माहिती नाही अजून. किलोमीटरच्या अलीकडे सगळ्यांना थांबून ठेवलंय. पार्किंग मध्ये लोक 20-20 मुकेश तास सर पार्किंग गेलेत मध्ये ना थांबले. सर तिकडे? हा मुकेश भाऊ आलं का कुठे गायब झाले माहिती नाही. कुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतलाय की त्यांनी बघायला लागेल. नाही नाही सर, येणार ते येणार. ठीक आहे. येऊ दे. आता किती वास्तू कळली ते सांगा. हा वास्तूचा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा. सर खूप छान कळलं, एकदम छान हो सर, कळलं. खूप छान कळलं सर. खूप छान सांगितलं सर, खूप सर छान. नमस्कार प्रयोग सर. हा नाटकी भाषा पण आहे. जोपर्यंत सर रेमेडीज आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्हाला. रेमेडीज सांगणार ना. जोपर्यंत हा तुम्ही येणार तोपर्यंत रेमेडीज सांगणार. तुम्ही ज्या ओके. दिवशी येणार नाही त्या दिवशी रेमेडीज शिकवणार. कळलं? सर एक विचारू का? असं नका करू sir. हा बोला. येतोय ना, मी रेग्युलर आहे ना सर. सर जागा मालक समजा ती जागा मालक दूषित असेल आणि तिथे भाडेकरू राहत असेल, तर जास्त दोष कोणाला लागतो मग? बघा, ग्राउंड फ्लोअरला जो राहतो त्याला जास्तीत दोष, जमिनीतून निर्माण होणारे दोष त्याला लागतात. म्हणजे भाडेकरू असला तरी पण? भाडेकरू असला तरी सुद्धा, मालक असला तरी सुद्धा, जर वास्तू डिफेक्टेड असेल तर ऑल लायबिलिटीज गोज टू हुम, जो तिथे वास्तव्य करतो तो. ओके. वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीकडे वास्तू आहे. अच्छा सर. सर आणि पश्चिममुखी वास्तू जर असेल, आता बऱ्यापैकी आपण बघतो तर तिथं मग नैऋत्य आणि पश्चिम हलकं होऊन जातं, वायव्य पण हलकं होतं. नाही, नाही. तिथे रस्ता ऐका, असतो किंवा रोड असतो पश्चिम किंवा कंपाऊंड नाही, नाही, असतं. ऐका मॅडम, आपला प्लॉट हा आपली जागीर असते. जागीर, अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही वास्तू कशी बनवावी हा तुमचा अधिकार आहे. मग ती पश्चिममुखी आहे, वायव्यमुखी आहे, गौमुखी आहे, त्याचे सगळे चार्ट पाठवणार आहे. बर. सगळे चार्ट आणि विवेचन पण आहे. अच्छा. पण पश्चिममुखी जर तुम्हाला समजा वरुण आणि पुष्पदंत नावाच्या देवतेला जर तुमचं द्वार असेल आणि ती दिशा जर तुमचा फ्रंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ओके सर. सर आता दुकान जर असेल समजा, गाळे किंवा ऑफिसेस असतात, तर ते पूर्ण शटर असतं इथून तिथून, तर मग कसं समजायचं कुठला देवता तिथे येतो? तिथे तुम्हाला आमचा जो कंपास आहे त्याशिवाय देवता कळणार नाही तुम्हाला. नाही, पूर्ण असतो ना सर शटर, ते म्हणजे ही भिंत ते भिंत, म्हणजे हो बाह्य बरोबर काही आहे. दिसत मग नाही. त्याच्यातला सेंटर पॉइंट काढायचा. बरं. अच्छा सेंटर पॉइंट काढतो ना आपण. अच्छा अच्छा. कळलं? हो सर. म्हणून वास्तू हे जे काही शिकवतात, मी काही कोणावरती आरोप करत नाही, निंदा करत नाही, पण तुम्हाला ती वास्तू कळणं योग्य आहे. आता मला सांगा, तुम्ही सुद्धा वास्तू शिकलेले आहात. ज्यांनी हो सर. शिकवलं त्यांनी तुम्हाला काय शिकवलं मला सांगा. काही नाही सर, फक्त वाचून वाचून ठीक शिकवलं, जे पुस्तकात आहे. होतं ते फक्त वाचलं. मग आता ते माझ्याकडे तर हातात वाचायचं पुस्तक आणि पण नाही. आम्हाला रखडपट्टी करायला लावायचे. हो, बरं. फक्त वाचायचं सर आणि तेवढं सांगायचं, मनाने एक सुद्धा नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं तोंडही दिसलं नाही सरांचं, काय शिकवताय ते. आता आमच्या हातात पुस्तक नाहीये. हो सर. सर खूप फरक आहे सर तुमच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये, तर जमीन आसमानचा फरक आहे.
म्हणजे आमचं म्हणून तर नशीब लोकांना प्लेट उजळलं असं वाटतं कधी कधी. म्हणून तर लोकांना मी आवडत नाही. त्याला कारण की या मनुष्य आल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटची वाट लागली. नाही पण जाऊ दे, विद्यार्थ्यांचा फायदा होतोय ना सर. ठीक आहे चालेल. सर एक विचारू? हा बोला मॅडम बोला. तर तुम्ही म्हणालात की मातीची स्पंदनं त्या वास्तूला मिळतात म्हणून माती हो हो तिथे योग्य असावी. हा, येस काळी माती नको. तर आता तुम्ही म्हणालात की बाहेरचं कंपाऊंड आधी बांधून घ्यायचं 4 फुटाचं तरी कमीत कमी ना, येस येस. आणि मग नंतर खड्डा खोदायचा आणि मग पिलर बांधायचे का माती हो बदलल्यानंतर? आतमध्ये फाउंडेशन जेव्हा करतो ना त्याला फुटिंग म्हणतात मॅडम. काय? आपण जशी फुटिंग फुटिंग अच्छा, फुटिंग फुटिंग. हा, हा कळलं. त्या जसा आपला पाय आहे ना पायाभरणी. तसा पायाभरणी. तसा पाय असतो वास्तूचा. हा हा. त्याची जी काही कॅव्हिटी आहे त्याला फुटिंग म्हणतात. ती फाउंडेशन जोपर्यंत पाताळ लागत नाही, खडक खडक लागत नाही तोपर्यंत ते खोदत जायचं आणि त्याच्यावरती फाउंडेशन करायचं आणि नंतर उभं करायचं. आता मला अजून एक विचारायचं की आता हा जो खड्डा करणार आहे तर ते जेवढ्या भागात बांधणार तेवढ्याच भागात की मोकळ्या जागेत पण नाही संपूर्ण नाही प्लॉट? नाही, जेवढा जेवढा भागात का जर तुम्हाला नियम असा आहे मॅडम, जर चुकीची माती असेल आणि जेवढा प्लॉट मध्ये तुम्हाला बंगला बांधायचा आहे ताबा तुमच्याकडे असेल तर ती सगळी माती रिमूव्ह करायची. कदाचित कधी कधी काय असतं, काही वेळेला भरपूर प्रमाणामध्ये जनावरांची हाडं असतात. शल्य शल्य असतं जमिनीत. हा, हा मग बरोबर. ते शोधायला पाहिजे तुम्हाला. ती माती काढून रिमूव्ह करून ती शुद्ध करणे, हा, म्हणजे ती त्याच्यावरती मातीमधनं चाळ. आपोआपच निघून जाईल. येस येस. बरोबर. तिथे हाडाचे सापळे असतात, काही वेळेला सांगाडे असतात, सांगाडे असतात, काही वेळेला गुरं ढोरं मेलेली असतात, भूकंप झालेले असतात, माणसं आणून पुरली जातात, एखादी कबर असते. मग ते सगळं शोधायला पाहिजे तुम्हाला. नुसतं घर विकत घेणे हा फार मोठा दोष आहे. बिल्डर तुमच्या माती काही लावतो. मी तुम्हाला सांगतो मॅडम, पिंपरी चिंचवड आणि लोहगाव विमानतळ इथल्या हजारो प्रॉपर्टीज आता नष्ट होणार आहेत. अरे बापरे. रेड झोन डिक्लेअर झाला आहे. ते का सर? हायकोर्टाने ऑर्डर काढली. रेड झोन डिक्लेअर केला हायकोर्टाने, ऑर्डर केली. रेड मुंबई झोन. हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्टने ऑर्डर केलेली आहे रेड झोनची. रेड झोन मधलं सगळं जे आहे ते डेमॉलिश करायचं. अरे बापरे. आणि आर्मीने कळवलंय की आमचा बॉम्बचा साठा इथे असतो, म्हणून कोणी माचीची काडी टाकली तरी सुद्धा फुटू शकतो. आणि पुण्याचा रनवे जो आहे तो लष्कराच्या ताब्यात आहे. हो, तिकडे डिफेन्स लँड आहेच तिकडे येस. लोहगावच्या तर तिकडे. तिकडे मोशी साईडच्या तिकडे सर बराचसा एरिया केला ना, बुलडोजर फिरवलं सर बऱ्याचशा एरियात. हा येस येस. आत्ता एक 4-5 काल दिवसापूर्वी. काल परवा चालू काल आहे. परवा. येस येस सर. ये सब खबर रखते हम, आते जाते हुए सबकी जहाँ खबर तेरी रखते नजर हुए. है. नमस्कार सर, भावेकर यवतमाळ ना. हा बोला. आता जे तुम्ही हे सांगितलं ना प्लॉट माती काढायला पाहिजे, तर मी अकोल्याला जे मकान बांधलं ना 1412 स्क्वेअर फूटचा प्लॉट होता, तर जवळपास टीव्हीनं 3 फूट पूर्ण खोदला आणि नंतर पिलर्स हे केले. हुशार आहात तुम्ही. धन्यवाद सर. म्हणजे तुम्ही हा जो नियम सांगितला त्यावर मी थोडं बोललो. चांगली गोष्ट आहे. बरं ठीक आहे, आता बराच वेळ झालाय. आता चला चव्हाण मॅडम, आता तुम्ही मी कसं शिकवलंय जरा सांगा. चुकलोय का काय प्रॉब्लेम? सर उद्या कोणता क्लास असणार आहे? उद्या असं आहे, आमच्या घरी आहे श्राद्ध. आमच्या काकी देवाघरी गेलेले आहेत, तर त्याच्यामुळे म्हणून मी आज क्लास घेतला. बरोबर. उद्या क्लास नसेल आता, उद्या चव्हाण मॅडमचा क्लास असेल. चव्हाण मॅडम, मी बरोबर शिकवलंय का जरा सांगा. काय सर बोलता तुम्ही. एवढं सुंदर आणि छान शिकवलं ना की असं कुंडलीनुसार होतच नाही. त्याच्यामुळे खूपच सुंदर. आणि मातीबद्दल पण तुम्ही सगळं सांगितलं, कशी माती असावी, काय असावं. खूप सुंदर शिकवलं सर. आमचं नशीब आहे आणि वास्तू ही तुमच्याकडनं शिकावी. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. आणखी कोण आहे बोलायचं कोणाला का? कुबल मॅडम. दनकर मॅडम नाही गेल्या का काय? आहे
हा मग बोला बोला. ना. हा. हो बोलते. आजच्या तासात मी काहीही बोलले नाही, कारण सरांनी वास्तूचं इतकं ज्वलंत अनुभव सांगितले. त्यांचं एक विधान मी जरा सुरुवातीला अधोरेखित करीन, की आपला प्लॉट ही आपली जागीर असं आपण नेहमी समजत असतो, पण प्रत्यक्षात वास्तूच्या उभारणीमुळे आणि आपल्या चुकीच्या संकल्पनेमुळे जास्तीत जास्त जागा इंच इंच लढवून जी आपण जागा वाढवतो आणि त्याच्यातून आपण जी दुःख विकत घेतो, त्याच्यात आपली जागीर काय आहे हे स्पष्ट होतं. आणि एवढ्या म्हणजे इतक्या क्लिअर गोष्टी तुम्ही केल्यात सर, की पहिल्यांदा आपण कंपाऊंड बांधून आपली जागा फिक्स केली पाहिजे, की माझी जागा किती एरिया आहे. तो एरिया बघितल्यानंतर कोणत्या स्पॉटमध्ये आपलं घर बांधलं गेलं पाहिजे, की त्या वास्तूला नेमकं जडत्व त्या घरामुळे येईल आणि ती वास्तू स्टेबल होईल. याचा विचार हा खूप चांगला विचार तुम्ही सगळ्यांना दिलेला आहे. म्हणजे कोणती जागा मोकळी पाहिजे आणि कोणती बांधलेली पाहिजे. तर ह्या अशा बारीक बारीक गोष्टी, की प्लिंथ बांधल्यानंतर कुठे आपण कोणत्या माणसाने कोणत्या प्रकारची, म्हणजे शिक्षक आहे तर कोणती माती वापरावी, वाणिज्य आहे कोणती माती वापरावी, तर हे इतके बारकावे तुम्ही सांगत गेलात सर, की ती माती नेमकी कुठे वापरायची. तर ज्याच्यावर आपण आपल्या वास्तूचा डोलारा उभा करणार आहोत त्या भागामध्ये आली पाहिजे. आणि सगळी खांब मर्मस्थानं ही वास्तूच्या कोणत्या भागात पडणार आहेत आणि त्यामुळे आपल्या इंद्रियांना किंवा आपल्या राहणाऱ्या लोकांना कोणता कोणता त्रास होऊ शकतो, हा पण सिक्वेन्स तुम्ही खूप चांगला सांगितला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात करताना तुम्ही असं सर म्हणाला होता, की आकाशातल्या गोचरीप्रमाणे वास्तू केव्हा आणि कशी त्रास देते. तेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये जिथे जे ग्रह बसलेले आहेत आणि त्याच्यावरून तोच ग्रह जात असेल, तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकेल, किती काळासाठी त्रास होऊ शकेल, या गोष्टी नक्की कळतात. आणि आज ज्या ज्या पॉइंट्स तुम्ही सांगितले ते पॉइंट खूप लोकांनी खूप चांगली चर्चा केली असं. त्यामुळे आणखी काही प्रश्न विचारायला हवे होते असं नाही, कारण वैविध्यपूर्ण प्रश्न आले आणि तुमचं अचूक मार्गदर्शन सगळ्यांना मिळालं. त्यामुळे आता एक एक भाग तुम्ही पुढे सांगाल म्हणून मी विचारला नाही, पण वास्तूच्या कोणत्या भागामध्ये कोणते रस्ते गेले तर वास्तूला त्रास होऊ शकतो, जी तुम्ही विथिशुला या ह्याच्यामध्ये सांगाल. सांगणार ना, सांगणार हा, ना. नक्की तर सांगणार. त्या दृष्टीने पण वास्तूला बराचसा त्रास होतो आणि बऱ्याचशा वास्तू हो हो पडीक राहतात. तर ती माहिती आपण नक्की सांगणार आहे त्याचं खात्री आहे. तेव्हा आजच्या क्लासबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते आमच्या विद्यार्थ्यांकडून आणि तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करते. थँक्यू सर. धन्यवाद. कुबल मॅडम, आता बराच वेळ झालाय. आता जास्त नाही. सर मी एक विचारू? हा बोला. सर एखाद्या प्लॉटच्या ठिकाणी जर बाजूला विहीर असेल तर त्याचा कसा विचार करायचा? त्या म्हणजे विहीर आहे बाजूला, विहीर ही उत्तर आणि ईशान्येलाच असावी. पण तुमचा माईक विहीर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे प्रॉब्लेम होणार ना. नैऋत्येला विहीर नाही पाहिजे. एक मिनिट, तुमचा माईक जर बाउन्स होतोय, मी सांगतो नंतर. विहिरीचा प्रश्न आहे. विहीर ही उत्तरेला असावं, जमिनीतलं पाणी हे उत्तरेला असावं, ईशान्येला असावं, पूर्वेला नसावं. विहिरीमुळे बऱ्याचशा गोष्टी निषिद्ध असतात. नैऋत्येला विहीर गेली म्हणजे खड्डा झाला, पश्चिमेला विहीर गेल्यानंतर प्रपंच खड्ड्यात गेला, वायव्येला विहीर गेल्यानंतर असे कोर्ट कचेरी लढाई आणि मुलं खड्ड्यात पडतात. कळलं? आता ह्याच्या पुढे नंतर सांगूया. हो सर. बरं ठीक आहे, चला कुबल मॅडम. हो हो, एक 2च मिनिटात करते आता, कारण भरपूर वेळ झालाय.
तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर मॅडम दोघी मॅडमनी छानच हे केलंय आणि आता वेळ खूप झाला, पण मी एकच सांगते की आज आपण पहिल्यांदाच, मला तर वाटलं होतं 2 तरी होतील पण नाही, एक तरी छान झालाय. ग्राउंड फ्लोअर प्लॅन तर घेतलाच आणि ती कुंडली पण मांडून दाखवल्यामुळे खूपच छान. आता तिथे काय काय ते जिना चुकीचं आहे, ते आपलं टॉयलेट बाथरूम ते पण चुकीचं आहे, त्याच्यानंतर किचन पण, त्यांचा दरवाजा पण चुकीचा आलाय. पण आपण तुम्ही सुरुवातीला सांगितलंच आहे, म्हणजे प्रत्येक दिशेला 2-2 दरवाजे मात्र चांगलेला आहे. मला वाटतं त्या वडनेरे मॅडमने विचारलं होतं की पश्चिमेचा दरवाजा, पण नुसतं पश्चिमेचा नाही, त्याच्यातले ते 9 म्हणजे भाग करून त्याच्यातलं पण बरोबर वरुण आणि पुष्पदंत तर बरोबर एकदमच छान आहेत. म्हणजे ते आता म्हणजे ह्या सगळ्यांना कळालं असेल, सुरुवातीलाच आपण तुम्ही ते दाखवलं होतं ना ते वास्तुपुरुषाचं, तर तिथनं हो कळतं. हो तर ते म्हणजे खूप छान आहे. आजचा हा मला फक्त तुम्हाला म्हणजे सगळं तर कळालंच आहे, पण हा जो आपण प्लॅन लावलाय ना, हा पण विदिशाच वाटतोय ना सर? हा हो विदिशा हा, तेच ना, कॅन्टेच्यावरनं, कॅन्टेचं ते प्रथम स्थानच कुठं ते कोपऱ्यात गेलेलं आहे. तर म्हणजे आता असू द्या. तर खूपच छान झालाय सर क्लास. आणि त्या मॅडम म्हणाल्या तसं ते विथिशूला म्हणजे कुठून रस्ते कुठून जातात, तर ते आपण म्हणजे पुढे घेणारच आहोत. पुढे जाणार. हा, येस हा, तेव्हा कळेलच. बाकीचं तर किचन कुठं पाहिजे आणि ती तिजोरी कुठं हवी, आपलं न्हाणीघर कुठं हवंय, म्हणजे ते सगळं तुम्ही पहिल्यांदा पण सांगितलं, पण जसं जसं प्लॉट येतील आणि आपण बघू तर त्याच्याप्रमाणे ते कळेलच. तर सर अतिशय उत्तम, म्हणजे काय मी तर अशी वास्तू म्हणजे आमचं माझे पण मला वाटतं दुसरी किंवा तिसरी वेळ असेल, पण प्रत्येक वेळेस आम्हाला अजून छान छानच नवीन नवीन शिकायला मिळतं. त्यासाठी अगदी म्हणजे सगळ्यांकडून, माझ्याकडून आणि आम्हा सर्वांकडून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी नमस्ते. नमस्कार आणि कोटी कोटी आभार. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रेट. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर, ऑल द थँक्यू बेस्ट. मॅडम, थँक्यू ऑल, थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. सर. अतिशय छान झाला धन्यवाद धन्यवाद क्लास. सर. थँक्यू सो थँक्यू मच थँक्यू सर. थँक्यू सर.